माझा आवाज येतोय सगळ्यांना? माझा आवाज व्यवस्थित येत असेल तर तुम्ही मला येस चॅटबॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्ही अ, मला ओके अक्षय सर संदीप सर थँक्यू ओके. तुम्हाला विजिबल होत नसेल आवाज येत नसेल तरी मला वेळीच सांगा म्हणजे पुढे जाऊन थांबण्यापेक्षा आपण वेळीच थांबूया ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आजचं जे प्रॅक्टिकल आहे त्याचा जो व्हिडिओ आहे त्याची क्वालिटी थोडीशी व्यवस्थित आलेली नाहीये रेकॉर्डिंग करताना. सो थोडंसं तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे प्रॅक्टिकलमध्ये ओके. प्रयत्न 2-3 व्हिडिओ आपण ट्राय केले पण प्रत्येक वेळेला क्वालिटी त्याच लेवलची मिळत होती. सो आज तुम्हाला थोडंसं ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. त्याला काही इलाज नाही. पण प्रयत्न आहे की इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. आपला मुद्दा आहे इन्फॉर्मेशन देण्याचा. सो त्याच्यामध्ये काही आपण कॉम्प्रोमाइज करणार नाही आहोत आणि जेवढी इन्फॉर्मेशन माहिती बाजारकडे 11वी ऍडमिशन रिलेटेड आहे ती सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करते. कृपया कोणीही स्क्रीनवरती काहीही एडिट करण्याचा प्रयत्न करू नये. आणि एक 2च मिनिटं आपण थांबणार आहोत. 4 वाजून 9 मिनिटं झालेत. अजून बरेच जण जॉईन होत आहेत. कोणाचाही डेटा मिस होऊ नये. सो 2-3 मिनिट मी स्क्रीन शेअर केलेली आहे. कृपया कोणीही स्क्रीनवरती काहीही लिहू नये. 11वी प्रवेश प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही दिवस सुरू झाली त्यानंतर पुन्हा ती कोलमडली त्यानंतर पुन्हा ती सुरू झाली. आज पुन्हा 11 11:30 नंतर पुन्हा त्या प्रोसेसला प्रॉब्लेम येत आहेत. ठीक आहे. सगळ्यात मोठी प्रोसिजर आहे. ऍडमिशन मोठ्या प्रमाणामध्ये होतात त्यामुळे या अशा गोष्टी टेक्निकल इश्यू ज्या आहेत ते प्रत्येक ठिकाणी होत असतात. सगळ्यात आधी आपण लास्ट टाइम आपण बघितलं होतं की 11वी ऍडमिशनचे काय नवीन रूल किंवा काय नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. आजही आपण फक्त त्याच्यावरती छोटीशी नजर टाकणार आहोत कारण ज्यांनी कोणी लास्ट टाइमचं वेबिनार अटेंड केलं नसेल तर आता आपण इन डिटेलमध्ये जाणार नाहीत लास्ट टाइम प्रमाणे. आता आपण बेसिक गोष्टी कोणत्या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आणि बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे डॉक्युमेंट्स. ठीक आहे. तर त्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि डिरेक्टली आपण प्रॅक्टिकल आणि फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स याच्यावरती जाणार आहोत. ओके. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हे वेबिनार आपण कशासाठी घेत असतो. हे जे माहिती बाजार फ्री वेबिनार चालवतं त्याचा उद्देश एकच आहे की जे कोणी ऑनलाईन सर्व्हिसेसचा व्यवसाय करतात किंवा ज्यांना ऑनलाईन सर्व्हिसेसचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्या सगळ्यांनाच ज्यांना कोणाला ऑनलाईन सर्व्हिसेसचा व्यवसाय करायची इच्छा आहे त्या सगळ्यांसाठी इन्फॉर्मेशन जी आहे ती त्यांना मिळावी आणि त्यांना त्या इन्फॉर्मेशन मिळवताना फार कष्ट पडू नयेत त्या सगळ्यासाठीच आपण माहिती बाजारतर्फे हे वेबिनार अरेंज करत असतो. ठीक आहे. यामध्ये आपण तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी हे वेबिनार अरेंज करतो. कोणत्याही प्रकारचं फॉर्म फिलिंग जे आहे ते तुम्हाला इथून करून दिलं जाणार नाहीये. ओके. 2 मिनिटं होल्ड करा. आजच्या भागामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर आजच्या भागामध्ये डिरेक्टली आपण जाणार आहोत आवश्यक कागदपत्र कोणती आहेत 11वीच्या प्रोसिजरसाठी. अर्ज प्रक्रियेचे टप्पे जे आहेत ते आपण समजून घेणार आहोत की कोणती प्रोसिजर करायची मग त्यानंतर कोणती प्रोसिजर आहे हे टप्पे आपण समजून घेणार आहोत. अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासाठी कोणती वेबसाईट आहे ते सुद्धा तुम्हाला सगळ्यांना आता माहितीच असेल आणि संपर्क तुम्हाला काही अडचण आली तर त्यासाठी तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत आणि फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन. प्रॅक्टिकल नंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कारण यामध्येच तुम्हाला वेगवेगळे प्रश्न समजतात आणि आपण जेव्हा एकमेकांसोबत चर्चा करतो तेव्हा त्यातून आपल्याला आणखी नवीन प्रश्न समोर येतात. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली जाईल त्या फीडबॅक फॉर्मच्या लिंकमध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन विचारू शकता. हे जे क्वेश्चन्स आहेत ही संपूर्ण प्रोसिजर कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला जे माहिती बाजारचे कस्टमर्स आहेत त्यांना सपोर्ट मिळतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जे माहिती बाजारचे कस्टमर नाही आहेत ठीक आहे. जे माहिती बाजारचे कस्टमर नाही आहेत तर आपला ह्याचं जे प्री रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला नंतर पेडमध्ये अवेलेबल होतं. ओके. यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहे तर विद्यार्थ्यांनी मूळ आणि छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स कॉपीज ज्या आहेत ते रेडी ठेवायच्या आहेत 10वी किंवा समकक्ष परीक्षेचं गुणपत्रक. ठीक आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला. आता 10वी किंवा समकक्ष परीक्षेचं गुणपत्रक म्हणते तेव्हा मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट या दोन्हीही गोष्टी तुम्हाला ठेवायच्यात. म्हणजे आता लगेच तर मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मिळत नाहीये पण हे पुढची गोष्ट आहे. त्या दोन्ही गोष्टी रेडी ठेवायच्यात.
ओके. त्यानंतर आधार कार्ड आहे. विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अपडेट करून तुम्ही घेतलं असेलच. 10वीचे विद्यार्थी जेव्हा 10वीला जातात तेव्हा त्यांचं आधार कार्ड अपडेट करून घेतलं जातं. पासपोर्ट आकाराचे फोटो ठेवायचे, फोटो विजिबल असतील असे रेडी ठेवायचे आहेत. त्याचबरोबर फोटोचा जो बॅकग्राऊंड आहे त्याची काळजी पालकांनी घेणं गरजेचं आहे. सामाजिक प्रवर्गातील आरक्षणासंबंधित प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीमध्ये वगैरे जात असाल तर त्याच्याशी रिलेटेड जे काही सर्टिफिकेट आहे, ठीक आहे, ते प्रमाणपत्र तुम्हाला रेडी ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र अर्थात सामाजिक प्रवर्गातलं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र अर्थात डोमेसाईल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र रेडी ठेवायचे जर अवेलेबल असेल तर, म्हणजे तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर. उत्पन्नाचा दाखला, ठीक आहे. त्याचप्रमाणे इलिजिबिलिटी प्रमाणपत्र जसं की सीबीएसई, आयसीएसई, आयबी चे विद्यार्थी आहेत त्यांना जर आवश्यक असेल तर त्यांनी इलिजिबिलिटी प्रमाणपत्र रेडी ठेवायचे. अपंग असल्यास तसं प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी तयार ठेवायचं आहे. इतर प्रमाणपत्र जसं की त्यांचे काही क्रीडा प्रमाणपत्र असतील, हे क्रीडा प्रमाणपत्र जे आहे ते आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरचे चालणार आहेत. कृपया कोणीही स्क्रीनवरती काहीही लिहिण्याचा प्रयत्न करू नये, ठीक आहे. तुम्ही कुठेही टच करू नका, तुम्ही फक्त बघायचं काम करा. ओके. डॉक्युमेंट मी दिलेले आहेत. तुम्हाला डॉक्युमेंट विषयी जर अजून काही शंका असेल तर तुम्ही शक्य असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. कोणाला त्याला घ्यायचे असेल तर तसं मला मेसेजमध्ये सांगा, ठीक आहे. अर्ज प्रक्रियेचे टप्पे बघणार आहोत. आता अर्ज प्रक्रियेचे टप्पे त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला टप्पा आहे तो म्हणजे रजिस्ट्रेशन. ओके. रजिस्ट्रेशन, त्यानंतर आहे पार्ट 1 रजिस्ट्रेशन, पार्ट 1, त्यानंतर पार्ट 2. ओके. त्यानंतर राऊंड म्हणजे जे काही कॅप राऊंड स्टार्ट होणार आहेत त्या प्रवेशाच्या फेऱ्या आणि कॉलेज रिपोर्टिंग, हे अर्ज प्रक्रियेचे महत्वाचे टप्पे असणार आहेत. ओके. आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड बनवायचा आहे, ठीक आहे. दिनांक आता ती स्टार्ट झालेली आहे पण ती प्रोसिजर जी आहे ती चालू आहे आणि त्याचं जे काही GR आलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे. यामध्ये तुम्हाला बेसिक डिटेल्स भरायचे आहेत जसं की विद्यार्थ्यांची माहिती, मेल आयडी, मोबाईल नंबर. त्याचबरोबर तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड जनरेट करून घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांचा सीट नंबर असेल, त्यांच्या शैक्षणिक डिटेल असतील, त्यांचा मेल आयडी, मोबाईल नंबर, परीक्षेचा महिना, वर्ष, बोर्ड, ते फ्रेशर आहेत की रिपीटर आहे इत्यादी डिटेल्स सगळ्या भरायच्या आहेत. सिक्युरिटी क्वेश्चन टाकायचा आहे, पासवर्ड तयार करायचा आहे, आयडी पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचं आहे. ही सगळी प्रोसिजर जी आहे ती तुमची रजिस्ट्रेशनमध्ये होणार आहे. त्यानंतर पार्ट 1 मध्ये तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे. सगळी माहिती भरून ती तुम्हाला माहिती सेव्ह करून ठेवायची. म्हणजेच तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते जनरेट झालं, तुम्ही आयडी पासवर्ड बनवला, त्यानंतर तुम्हाला सगळ्या डिटेल्स जे आहेत ते सेव्ह करायच्यात. मग तुम्ही वैयक्तिक माहिती भरली, त्यानंतर तुम्ही कागदपत्र अपलोड करणार आहात. कागदपत्र अपलोड करताना काय इश्यूज आहेत ते आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला फॉर्म लॉक करायचा आहे. ओके. हे तुमचं पार्ट 1 मध्ये होणार आहे. एकदा का तुमचा फॉर्म तुम्ही व्यवस्थित चेक केल्यानंतर लॉक केला की त्यानंतर सेकंड पार्टला आपण जाणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्सेस निवडायचे आहेत. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 असे कॉलेजेस जे आहेत ते तुम्हाला तुमच्या चॉईसनी निवडायचे आहेत, अर्थात विद्यार्थ्यांच्या चॉईसनी निवडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे. त्यानंतर सुरू होणार आहेत राऊंड. मग पहिलं प्रेफरन्स जे कॉलेजचं निवडलेलं असेल तिथे जर एखाद्या विद्यार्थ्याचा नंबर लागला तर तिथे त्याने ऍडमिशन घेणं बंधनकारक असेल. जर तिथे नंबर म्हणजे प्रेफरन्सेस तुम्ही फर्स्ट दिला आणि तुम्हाला नंबर लागून पण तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तर मग तुम्हाला मधले कोणतेही राऊंड खेळता येणार नाही. डिरेक्टली तुम्हाला ओपन राऊंडमध्ये एंट्री मिळणार आहे. 2 ते 10 हा जो प्रेफरन्स आहे पहिला गेल्यानंतर त्याच्यातलं जर कॉलेज मिळालं तर तुम्ही घेऊ शकता, अन्यथा तुम्ही पुढच्या राऊंडला ट्राय करू शकता, ठीक आहे. दुसरा राऊंड 2 ते 10चा झाला राऊंड. त्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज नाही भेटलं तर दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचा आहे. पहिल्या राऊंड प्रमाणेच पहिल्या क्रमांकाचा प्राधान्यक्रम निवडलेला कॉलेज तुम्हाला मिळालं तर तिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. सेम तिसरा आणि चौथा राऊंड सुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड प्रमाणे होणार आहे. 5वा राऊंड हा ओपन टू ऑल असणार आहे. हा राऊंड सगळ्यांसाठी असणार आहे. या फेरीमध्ये गुणांनुसार भरती होणार आहे. यात जे शिल्लक जागा असतील म्हणजे जसं लास्ट टाइम आपल्या टेक्निकल जे हेड आहेत त्यांनी क्लिअर केलं होतं की 5वा राऊंड आहे, ठीक आहे, सो पहिला दुसऱ्या राऊंडला रिजेक्ट केलं, तिसऱ्या राऊंडला रिजेक्ट केलं, चौथ्या राऊंडला बघत राहिलं, असं करू नका. कारण ज्या जागा शिल्लक राहणार आहेत त्याकरता जो प्रवेश आहे तो 5व्या राऊंडमध्ये होणार आहे. म्हणजे जे कॉलेजेस सगळे ऍडमिशन होऊन शिल्लक राहणार आहेत ते कॉलेजेस याच्यामध्ये, त्या सीट्स याच्यामध्ये मिळणार आहेत. प्लस याच्यामध्ये गुणवत्तेनुसार ऍडमिशन्स तुमचे होणार आहेत, ठीक आहे. सो 5व्या राऊंडमध्ये पाहू, या ह्याच्यामध्ये तुम्ही राहू नये. विद्यार्थ्यांनी माहिती व्यवस्थित भरायची आहे. ओके.
एक मोबाईल नंबर, एक रजिस्ट्रेशन, एक ईमेल आयडी, एक रजिस्ट्रेशन. आता याचा अर्थ मोबाईल सोबत एक रजिस्ट्रेशन केलं, मेल आयडी सोबत एक रजिस्ट्रेशन केलं असा घ्यायचा नाहीये. एका रजिस्ट्रेशनमध्ये एकच मोबाईल नंबर किंवा एका रजिस्ट्रेशनमध्ये एकच मेल आयडी तुम्हाला मेन्शन करायचा आहे. आर्ट, सायन्स, कॉमर्स पैकी एका फेरीकरता एकच शाखा तुम्हाला निवडता येणार आहे. दुसऱ्या फेरीत तुम्ही शाखा बदल करू शकता. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सायन्समधून घेतलं, प्रेफरन्सेस दिला, नंबर नाही लागला, सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला वाटलं की मला कॉमर्सला जायला पाहिजे, सो तुम्ही शाखा बदल करू शकता. ठीक आहे, आर्ट, सायन्स, कॉमर्स असेल या सगळ्यांची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. HSVC आणि MCVC करता रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे, मात्र बाकीची जी प्रोसिजर आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ओके, तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला कोणत्या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा काय करायचं आहे हे आता आपण पाहणार आहोत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की वेबसाईट बदललेली आहे. पहिल्यांदा 11th ॲडमिशनची वेबसाईट होती, आता ती MHA-FYJSC-admissions.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरतीच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे, पुढची फॉर्म फिलिंगची प्रोसिजर, राऊंड वगैरे सगळं याच वेबसाईटवरती आहे. या वेबसाईटवरती गव्हर्नमेंटने एक अत्यंत सुंदर गोष्ट केलेली आहे की त्यांनी तुम्हाला करिअर गायडन्स दिलेला आहे, ज्यामध्ये 10वी नंतर तुम्ही कशा पद्धतीने वेगवेगळे करिअर निवडू शकता याबद्दलची अत्यंत सविस्तर माहिती तिथे उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता 11वी ॲडमिशन हा पहिला मुद्दा आहे प्रायोरिटीवरचा, पण ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या पालकांना कळत नसेल की आपल्या मुलाने 11वी-12वी नंतर काय करावं, किंवा ज्या मुलांचं अजूनही ठरत नसेल की मला 11वी-12वी नंतर काय करण्याची गरज आहे, किंवा तुमच्या डोक्यामध्ये फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या दोनच गोष्टी फिरत असतील आणि बाकीचे मार्ग तुम्हाला कळतच नसतील, तर या संधीचा लाभ घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काय तुम्ही करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला किती एज्युकेशन पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्या ठिकाणी व्हिजिट करायचं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सोबतच तुम्हाला काही अडचण आली तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. गव्हर्नमेंटनी ही जी लिंक दिलेली आहे, अधिकृत व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेलं आहे, ज्याद्वारे तुम्ही त्याच्यामध्ये कनेक्ट होऊ शकता आणि 11वी ॲडमिशन रिलेटेड वेळोवेळी अपडेट्स जे आहेत ते तुम्ही व्हॉट्सअप थ्रू मिळवू शकता. तर पालकांनी शक्यतो याच्यामध्ये जॉईन व्हा. ठीक आहे, ओके. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन जे आहेत ते आपण प्रॅक्टिकल पाहिल्यानंतर बघणार आहोत. स्वतः मी इथे स्क्रीन स्टॉप करते. मी फक्त बेसिक वरवरचे डिटेल्स तुम्हाला दिलेत, कारण लास्ट वेबिनारमध्ये आपण इन डिटेल प्रत्येक नियम समजून घेतला होता. ठीक आहे, सो आज आपण डिरेक्टली प्रॅक्टिकल बघणार आहोत आणि आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या पाहिलेल्या आहेत. ओके, मी स्क्रीन शेअर करते प्रॅक्टिकलची. 2 मिनिटं थांबा. ओके, फॉर सिक्युरिटी पर्पज काही डेटा हाईड करण्यात आलेला आहे. ठीक आहे, क्लॅरिटीचा थोडा इश्यू होऊ शकतो, तुम्ही तो समजून घ्या. ओके, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचंय आणि गुगल क्रोम वरती जाऊन MHA-FYJSC-admissions.in ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची. ठीक आहे, ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला साधारण अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. ठीक आहे, इथे कोपऱ्यामध्ये तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन हे टॅब दिसणार आहे. या स्टुडंट रजिस्ट्रेशन या टॅबवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. सगळ्यात आधी स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना ॲप्लिकंटचा 10th स्कूल एरिया तुम्हाला निवडायचा आहे, म्हणजे विदिन महाराष्ट्र स्टेट आहे की आउटसाइड महाराष्ट्र स्टेट आहे हे तुम्हाला निवडायचं आहे. ओके, आता विदिन महाराष्ट्र स्टेट आपण बघतोय, तर आपण सिलेक्ट केलं. त्यानंतर ॲप्लिकंट स्टेटसमध्ये फ्रेशर आहे, रिपीटर आहे किंवा प्रिव्हियसली पास आहे. म्हणजे फ्रेशर म्हणजे पहिल्या याच्यामध्ये पास झालेले विद्यार्थी, रिपीटर म्हणजे सेकंड टाइम एक्झाम देऊन किंवा त्यानंतरच्या एक्झाम देऊन पास झालेले, आणि प्रिव्हियसली पास्ट म्हणजे ज्यांनी 2025 पूर्वीच्या ज्या एक्झाम्स होत्या त्याच्यामध्ये 10th दिलेली आहे ते. तर त्या पद्धतीने निवडायचं. आपण फ्रेशर घेतलंय. त्यानंतर 10th स्टँडर्ड इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड. आता इथे वेगवेगळे बोर्ड दिलेले आहेत. SSC बोर्ड दिलेला आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, त्यानंतर CBSE बोर्ड दिलेलं आहे. ठीक आहे, आता विद्यार्थ्यांनी ते निवडायचे. CBSE बोर्ड आहे, CISC बोर्ड आहे, IB बोर्ड आहे, IGCSE बोर्ड आहे, NIOS बोर्ड आहे, एनी अदर बोर्ड. एनी अदर बोर्ड असेल, ड्रॉपडाऊन दिलेले बोर्ड निवडायचे. ओके, म्हणजे जे 17 नंबरचा फॉर्म भरतात, ओपन कॅटेगरीतून ओपन स्कूलमधून शिकतात त्यांच्यासाठी सुद्धा हे आहे. तर आपण SSC बोर्ड बघतोय. SSC बोर्ड सिलेक्ट करून आपण खाली आलोय. आता 10th स्टँडर्डच्या एक्झामिनेशनच्या डिटेल्स टाकायच्या आहेत. ठीक आहे, इथे तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे, त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय म्हणून ऑप्शन येईल, तिथे व्हेरीफाय करायचं आहे. तुम्ही एकदा व्हेरीफाय केलं की तुम्हाला इथे इयर दिसणार आहे, इयर ऑफ एक्झामिनेशन, आणि इथे तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव दिसणार आहे. ठीक आहे, तुम्हाला इथे मंथ ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला स्वतः निवडायचं आहे. ठीक आहे,
सो पहिल्यांदा आपल्याला काय करायचं तर विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकायचा आहे, जो सीट नंबर हॉल तिकीट वरती अवेलेबल असतो. ठीक आहे, तर तो सीट नंबर तुम्ही टाकू शकता. सीट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला मदर नेम टाकायचं आहे. ओके, मदर नेम टाकल्यानंतर तुम्हाला फक्त समोरचं जे बटन आहे व्हेरीफाय, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या ज्या डिटेल्स आहेत त्या समोर दिसतील, त्या करेक्ट असतील, येस करेक्ट म्हणायचे आपल्याला. डिटेल्स चेक करायच्या, येस करेक्ट. मग तुम्हाला काय करायचंय, मंथ ऑफ एक्झामिनेशन जे आहे ते तुम्हाला निवडायचंय की तुम्ही मार्चमध्ये एक्झाम दिली आहे. खालच्या डिटेल्स तर ऑटोमॅटिक आलेले आहे, मार्च, जुलै, ऑक्टोबर. ठीक आहे, मार्चमध्ये निवडलंय, एक्झामिनेशनचं इयर आणि तुमचं नाव आलेलं आहे. आता ऍप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल, मेल आयडी, मोबाईल नंबर. आता खूप जणांचं असं झालेलं आहे की बऱ्याच जणांनी मेल आयडी ऑप्शनल सांगितलंय कारण तिथे स्टार मार्क नाहीये. सो बऱ्याच जणांनी फक्त मोबाईल नंबर भरलाय. तर कृपा करून असं करू नका. मोबाईल नंबर पण, कारण ज्यांचं लॉग इन आयडी ते विसरलेत आणि जेव्हा ते फॉरगेट पासवर्ड करतात तेव्हा त्यांच्या मेलवरती त्याचे जे काही डिटेल्स आहेत ते शेअर होत आहेत. सो चान्स नाही घ्यायचा कुठल्याही पद्धतीमध्ये, कारण सीट नंबर रजिस्टर्ड होतो इथे. ठीक आहे, सो एकदा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ह्या सगळ्या डिटेल्स रजिस्टर केल्यानंतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. 2 मिनिटाचं काम आहे, फक्त मेल आयडी मेन्शन करा आणि मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन दिलेला आहे. तुमच्या सेक्युरिटी क्वेश्चनमध्ये बेस्ट फ्रेंडचं नाव असेल, फेवरेट गेम असेल, फेवरेट मूवी आहे, फेवरेट टीचर, ग्रँडफादर, ते सेक्युरिटी क्वेश्चन आहे. तर त्याचं आन्सर तुम्हाला तिथे मेन्शन करायचं, कारण ह्या गोष्टी बेसिकली आपल्याला माहिती असतात म्हणून त्या सेक्युरिटी क्वेश्चनमध्ये सेक्युरिटी आन्सर द्यायचं. त्यानंतर पासवर्ड जनरेट करायचा आणि कन्फर्म पासवर्ड, पुन्हा तोच पासवर्ड री एंटर करायचा. देन कॅप्चा टाकायचा आहे आणि आपल्याला सेव्ह म्हणायचं आहे. ठीक आहे, सो आपण डिटेल्स टाकून घेतल्यात आणि रजिस्टर या बटनावरती आपण क्लिक करतोय. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन डिटेल्स दिसणार आहेत. तुमचं नाव आणि तुमच्या लॉग इन आयडी जनरेट झाला. इथे प्रिंट, डाउनलोड आणि प्रोसीड टू लॉग इन असे 3 ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत. प्रिंट करून तुम्ही जे लॉग इन आयडी जनरेट केला त्याची प्रिंटआउट तुम्ही कस्टमरला देऊ शकता, किंवा डाउनलोड करून त्याची पीडीएफ डाउनलोड करून मग त्याची प्रिंटआउट देऊ शकता. हे झाल्यानंतर आपण प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक करणार आहोत. आता जो आयडी आणि पासवर्ड आपण जनरेट केलाय त्याने आपल्याला लॉग इन करायचंय. ओके, जो आयडी पासवर्ड जनरेट केलाय त्याच्याने आपल्याला लॉग इन करायचंय. आयडी पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर विद्यार्थी स्वतः लॉग इन करत असतील, म्हणजे स्वतः त्यांचं फॉर्म फिलिंग करत असतील सायबर कॅफेमध्ये वगैरे जाऊन, किंवा तुम्ही तुमच्या वैयक्तिक मशीनशिवाय इतर कुठेही करत असाल तर कीप मी साइन इन हा ऑप्शन कधीही ऑन करायचा नाही. ठीक आहे, आणि इथे डिटेल्स टाकल्यावर लॉग इन करायचं. आता आपण लॉग इन केलंय. लॉग इन केल्यानंतर आपण अशा प्रकारच्या इंटरफेसमध्ये आलेलो आहोत जिथे आपला डॅशबोर्ड जो आहे तो आपल्याला शो होतोय. ठीक आहे, या डॅशबोर्डमध्ये एकच मिनिट होल्ड करा. सर स्टेप 2 पण दाखवणार आहे. फुल स्टेप आपण दाखवणार आहोत, फायनल पर्यंत आपण स्टेप 2 तुम्हाला दाखवणार आहोत. थोडेसे पेशन्स ठेवा. आपण स्टार्ट टू एंड घेतोय. ठीक आहे, मधूनच आपण सुरुवात नाही करू शकत. ठीक आहे, सो आपण इथे आलेलो आहोत. हा डॅशबोर्ड आपल्याला दिसतोय. इथे आपलं ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे ते इनकम्प्लीट आपल्याला दिसतंय. आता आपण करणार आहोत फर्स्ट स्टेप. ओके, फर्स्ट स्टेप आपण करणार आहोत. सो आपण इथे जाणार आहोत पार्ट 1 मध्ये आणि रजिस्ट्रेशन डिटेल याच्यावरती क्लिक करणार आहोत. रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये आपण ज्या डिटेल्स टाकल्या होत्या त्या डिटेल्स ज्या आहेत त्या आपल्याला शो होणार आहेत. आपल्याला नेक्स्ट म्हणायचे. त्यानंतर पर्सनल डिटेल, इथे सुद्धा आपल्या पर्सनल डिटेल जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत, म्हणजे कॅन्डिडेटचं नाव आहे, मदर नेम आहे, डेट ऑफ बर्थ दिसतीये. ठीक आहे, जेंडर वगैरे ह्या डिटेल्स दिसत आहेत आपल्याला. तर आपल्याला ऑलरेडी तिथे आपण पर्सनल डिटेल भरल्या होत्या रजिस्टर करताना, सो त्या आपल्याला दिसत आहेत. ते फक्त चेक करायच्या आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. त्यानंतर ऍड्रेस डिटेल, आता इथे तुमचा ऍड्रेस जो आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. ठीक आहे, ऍड्रेस भरायचा, पिनकोड टाकायचं, स्टेट डिस्ट्रिक्ट, तुमचा एरिया, तालुका, सिटी वगैरे जे काही असेल ते व्यवस्थित भरून घ्यायचंय आणि आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचंय. ठीक आहे, आता ह्या खूपच बेसिक गोष्टी आहेत की रजिस्ट्रेशन डिटेल दिसल्या, पर्सनल डिटेल दिसल्या, तुम्ही तुमच्या ऍड्रेस डिटेल टाकल्या आणि आपण सेव्ह अँड नेक्स्ट केलं. आता यासाठी काही आपल्याला वेगळं समजून घेण्याची गरज नाहीये. ठीक आहे, आपण सेव्ह अँड नेक्स्ट केलंय. आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला इथून जो फॉर्म आहे तो जरा व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला भरायचा आहे. इथे तुम्हाला रिझर्वेशन कॅटेगरी निवडायची आहे. ठीक आहे, ओपन, SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, OBC असे मल्टिपल ऑप्शन आहे. तुमची जी कास्ट कॅटेगरी असेल ती तुम्हाला निवडायची आहे. ठीक आहे, कास्ट कॅटेगरी जेव्हा ऍडमिशन प्रोसिजर स्टार्ट होते तेव्हा तुम्हाला जे कास्ट कॅटेगरी वाईज जे रिझर्वेशन आहे
ते तुम्हाला लागू होतं आणि त्यानंतर त्याबरोबर तुमचा नंबर लागतो. ठीक आहे, त्यामुळे हे निवडताना व्यवस्थित निवडायचं. पण तुम्हाला तिथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे जर तुम्ही कास्ट कोणती निवडत असाल तर. आता कास्ट सर्टिफिकेट तुम्ही देताय तर तिथे त्यांनी असं प्रोव्हिजन केलेलं आहे की आता तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते देऊ शकता, किंवा त्यांनी एक अंडरटेकिंग दिलेलं आहे, सेल्फ डिक्लेरेशन आहे, ज्यामध्ये तुम्ही तुम्ही सांगू शकता की ऍडमिशन प्रोसेस जेव्हा होणार आहे तेव्हा आम्ही हे सर्टिफिकेट देऊ. ठीक आहे, सो आय होप की तुम्ही सगळ्यांनी जे कोणी कास्ट कॅटेगरीमध्ये असतील त्यांनी आधीच अप्लाय करायला सुरुवात केली असेल किंवा अप्लाय करून ठेवला असेल. ठीक आहे, सो आत्ता कास्ट कॅटेगरीचं सर्टिफिकेट नाहीये तर मग काय करायचं, असं नाही करायचं. पण जर तुम्ही फायनल ऍडमिशन पर्यंत ते देऊ शकला नाहीत तर ते तुम्हाला आता हा मोठा प्रश्न आहे की तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही कन्वर्ट होताय की तुम्ही त्या राऊंड मधून बाद होताय. ठीक आहे, सो खूप विचारपूर्वक तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. आता आपण इथे कास्ट निवडली. ठीक आहे, तुमची जी काही कास्ट कॅटेगरी असेल, जनरल असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज नाहीये, सब कॅटेगरी निवडायची गरज नाही. आता इथे कास्ट निवडली तर मग तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आहे का तुम्हाला विचारले, तुमच्याकडे असेल तर येस येस करायचंय. मग तुम्हाला कोणत्या ह्याचं कास्ट सर्टिफिकेट आहे तर महाराष्ट्र स्टेटचं आहे आणि तुम्हाला त्याचं कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डिस्ट्रिक्टचं आहे ते निवडायचंय. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा तुमची जी कास्ट आहे, तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेला कोणत्या कास्टमध्ये सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ऍडमिशन असं इथं म्हटलेलं आहे. तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून, म्हणजे आता माझी कास्ट जरी समजा SC आहे पण मी ओपन कॅटेगरीतून मला फॉर्म भरायचा असं मी सिलेक्ट केलं तर तो चॉईस तुमच्याकडे आहे. सो इथे निवडताना व्यवस्थित की तुम्हाला कास्ट निवडायचे, अदरवाईज इथे गडबड केली आणि मग तुमचं काय होईल, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये तुमचा नंबर लागेल. ठीक आहे, कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर अदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, डज ऍप्लिकंट बिलॉंग टू हँडिकॅप. ओके, जर उमेदवार जो आहे तो डिसेबल असेल तर त्याच्याकडे काही डिसेबिलिटी असेल, प्रमाणपत्र तसं पाहिजे मेडिकलचं, तर तुम्हाला येस और नो सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, ओके. जर तुम्ही येस सिलेक्ट केलं तर तुम्हाला ते प्रमाणपत्र द्यावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे, डज ऍप्लिकंट बिलॉंग टू अर्थक्वेक और प्रोजेक्ट अफेक्टेड. म्हणजे एखादा ऍप्लिकंट जो आहे त्यांची जी जमीन असते तर ती जमीन एखाद्या प्रोजेक्टमध्ये गेलेली आहे तर त्यांना तसं प्रमाणपत्र मिळतं की त्यांची जमीन प्रोजेक्टमध्ये गेली, मग त्यांना दुसरीकडे स्थलांतरित केलेलं असतं. किंवा भूकंपग्रस्त असतील तर तसं प्रमाणपत्र मिळतं प्रॉपर. ठीक आहे, तर ते प्रमाणपत्र पण तुमच्याकडे पाहिजे. नुसतंच इथे सिलेक्ट केलं की हा मी प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तर मग मी इथे सिलेक्ट केलं पण माझ्याकडे प्रोजेक्ट अफेक्टेडचं प्रमाणपत्र नाहीये. ओके, सो सिलेक्ट करताना विचारपूर्वक सिलेक्ट करायचंय. असेल तर ते सर्टिफिकेट रेडी ठेवायचं, बेनिफिट सोडायचे नाहीयेत. ठीक आहे, त्यानंतर आहे, हॅज ऍप्लिकंट पॅरेंट बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस एरिया. म्हणजे ज्या ठिकाणावरून तुम्ही ऑनलाईन प्रोसेस केली जाते आता ऍप्लिकेशन अर्ज भरण्याची. ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन प्रोसेस आता होते पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, आता ऑल ओव्हर महाराष्ट्र चालू आहे. ठीक आहे, सो तुम्ही जिथून अप्लाय करताय, जी ऑनलाईन प्रोसिजर तुमची चालू आहे, तर ऍप्लिकंटचे पॅरेंट जे आहे ते तिथे ट्रान्सफर्ड झालेले आहेत का, त्या एरियामध्ये ट्रान्सफर होऊन आलेले आहेत का. ठीक आहे, तर आता या केसमध्ये गव्हर्नमेंटच्या GR मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की जर ते ट्रान्सफर झालेले असतील तर 1 ऑक्टोबर 2024 नंतर त्यांची ट्रान्सफर झालेली आहे. ठीक आहे, ओके. सो ट्रान्सफर्ड लेटर जे आहे ते तिथे द्यावं लागणार आहे. सो असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर वेदर ऍप्लिकंट ग्रँडफादर ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर असतील, स्वातंत्र्य सेनानी वगैरे असतील तर त्यांच्याकडे तसं सर्टिफिकेट जर असेल तर येस और नो जे काही असेल ते करायचंय. ठीक आहे, त्यानंतर पुढचं ऑप्शन. ठीक आहे, डज ऍप्लिकंट पॅरेंट्स बिलॉंग टू डिफेन्स सर्व्हिसमॅन, एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी. म्हणजे माजी सैनिक आहेत किंवा सैनिक आहेत आत्ता डिफेन्समध्ये कामाला आहेत तर तसंही प्रमाणपत्र त्या सैनिक डिपार्टमेंटकडनं मिळतं. असेल तर येस, नसेल तर नो. त्याच्यानंतर डज ऍप्लिकंट बिलॉंग टू स्पोर्ट कॅटेगरी. जर तुम्ही येस केलं, ठीक आहे, येस केलं तर खाली तुम्हाला लेवल ऑफ पार्टिसिपेशन विचारलं जातं आणि रँक ऑप्टेन विचारली जाते. नसेल तर नो. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला तिथे लेवल विचारली जाते की नॅशनल आहे की तुमचं आंतरराष्ट्रीय की नॅशनल आहे ते तुम्हाला तिथे विचारलं जातं. ठीक आहे, तर ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं आणि तसं सर्टिफिकेट पण त्या क्लायंटकडे, विद्यार्थ्याकडे असायला हवे. ओके, त्यानंतर जर विद्यार्थी अनाथ असेल तर त्याला येस और नो निवडायचं. जर विद्यार्थी अनाथ असेल तर तसं
डिपार्टमेंटचं गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळतं अनाथ असल्याचं. ठीक आहे, जे अनाथ आश्रम चालवतात त्या अनाथ आश्रमांना जी ग्रँट असते तर त्या ग्रँट प्रमाणे त्यांना गव्हर्नमेंटकडनं सर्टिफिकेट मिळतं हे जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यांच्यासाठी. तर ते असेल तर येस करायचं, ते सर्टिफिकेट रेडी ठेवायचं. त्यानंतर मायनॉरिटी कोटा ॲडमिशन, तुम्ही एखाद्या मायनॉरिटी कोटामध्ये जर येत असाल तर तुम्हाला येस ऑर नो करायचंय. आता येस केलं तर तिथे पुन्हा तुमची लँग्वेज मायनॉरिटी आहे आणि रिलिजियस मायनॉरिटी आहे, म्हणजे भाषेची मायनॉरिटी आणि धर्माची मायनॉरिटी. तर भाषेची मायनॉरिटी समजा आपण निवडली, ठीक आहे, कोणती एखादी भाषा तुम्ही निवडली तर मग समोर रिलिजन निवडायचंय. समजा तुम्ही भाषेच्या मायनॉरिटीमध्ये येत नाही, फक्त रिलिजनच्या येतात, तर ही भाषेची मायनॉरिटी जी आहे ती कट करून टाकायची. अदरवाईज दोन्हीमध्ये येत नसाल तर नो करायचं. ठीक आहे. इन हाऊस कोटा, डू यू वॉन्ट टू टेक ऍडमिशन थ्रू द इन हाऊस कोटा. आता इन हाऊस कोटा म्हणजे काय, अशा काही शाळा असतात ज्यांच्या माध्यमिक शाळा पण असतात आणि त्यांच्याच उच्च माध्यमिक शाळा असतात, म्हणजे त्यांचेच 11वी-12वीचे कॉलेजेस असतात. तर ते जे विद्यार्थी 10वी पासआउट झालेले त्यांना जर त्यांच्या त्याच स्कूलमध्ये किंवा त्यांच्या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल, ठीक आहे, तर येस म्हणायचंय. अदरवाईज नो. आता ते का त्यांच्या रिझल्टवरती किंवा त्यांच्या ह्याच्यावरती ते दिसतंच की त्यांनी कुठून ते त्यांच्या डिटेल्समध्ये दिसतंच. ठीक आहे. सो इन हाऊस कोटा जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर येस, अदरवाईज नो. ठीक आहे, इन हाऊस कोटा समजून घ्यायचा. ओके. आता येस केलं किंवा नो केलं तर तुम्हाला जर त्याच स्कूल कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक शाळांमध्ये ऍडमिशन घ्यायचं तर येस करा, अदरवाईज नो करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच स्कूल कॉलेजमध्ये ऍडमिशन नको असतं, तर अशा केसमध्ये तुम्ही नो करू शकता. ठीक आहे. देन सेव्ह अँड नेक्स्ट. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे का सगळ्यांना? येस येस येस. ओके. मोबाईल नेटमुळे कोणाचा प्रॉब्लेम आहे? नेट कनेक्टिव्हिटी चेंज करून बघा. ओके. नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे का हे मी सांगणार आहे. कोणाकोणाला नॉन क्रिमिलियरची गरज आहे आणि कोणाला नॉन क्रिमिलियरची गरज नाहीये. ठीक आहे. ओके 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 डन. पुढे जाऊया. ठीक आहे. आता आपण आलो 7 नेक्स्ट करून पुढे आलेलो आहोत. आता आपल्याला या डिटेल्स भरायच्या आहेत. एक्झामिनेशन डिटेल. आता एक्झामिनेशन डिटेलमध्ये इथे आपल्याला काहीच भरायचं नाही. SSC बोर्ड आहे, सो या डिटेल्स ऑटोमॅटिक आलेल्या आहेत. आपल्याला जस्ट चेक करायच्यात करेक्ट आहेत का, देन 7 नेक्स्ट करायचं आहे. जर तुमचं CBSE बोर्ड आहे किंवा तुमचं इतर बोर्ड आहे तर ते तुम्हाला मॅन्युअली फिल करायला सांगतात. त्या केसमध्ये तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे काहींचे 8 सब्जेक्ट आहेत किंवा जास्त सब्जेक्ट आहेत, तर बेस्ट ऑफ 5 निवडायचे. त्याच्यातून पण जे असे सब्जेक्ट आहेत की जे म्हणजे आपण म्हणतो ना वैकल्पिक टाईप आहेत, म्हणजे IT असेल किंवा इतर कोणतं असेल तर त्याचे कॅल्क्युलेट नाही करायचे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, तुमचे मार्क्स जे आहेत ते इथे लिहायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला चेक करायचंय. देन तुम्हाला 7 नेक्स्ट करायचं. तुमच्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या चेक करायच्या, तुम्हाला किती मार्क्स वगैरे तुमचे बरोबर आहेत का, आणि देन तुम्हाला 7 नेक्स्ट करायचं आहे. ओके. सो 7 नेक्स्ट केलं. आता इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता डॉक्युमेंट अपलोड करताना 10th स्टँडर्ड मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि इथे अंडरटेकिंग दिलेलं आहे, डाउनलोड करण्यासाठी दिलेलं आहे. डॅशबोर्डवरती बाहेर जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही FIGSCला जाता तेव्हा तिथे डाउनलोडमध्ये हे सगळे जे आहेत ते डिक्लेरेशन वगैरे अवेलेबल करून दिलेले आहेत. तर डिक्लेरेशन कसे दिसतात, कुठे काय लिहायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो आता टेन्थचं मार्कशीट जे आहे ते विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना मिळालेलं नाहीये. मिळालं असेल तर अपलोड करायचं, मिळालेलं नसेल तर नाही अपलोड करायचं. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण विद्यार्थ्यांना काही मिळालंय, काही विद्यार्थ्यांना मिळालेलं नाहीये. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट जे आहे इथे स्टार मार्क केलेलं आहे. आता काही वेळांपूर्वी तिथे स्टार मार्क नव्हता, म्हणजे नाही अपलोड केलं तरी चालणार होतं, पण आता ते त्यांनी तिथे कंपल्सरी केले. आता कास्ट सर्टिफिकेट नाहीये. ठीक आहे. सो त्या केसमध्ये काय करायचं, एकतर वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करायचं. अर्थात तुम्ही विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट काढताय म्हणजे तुमच्याकडे पालकांचं कास्ट सर्टिफिकेट असणारच. ओके. सो वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं, प्लस त्याच्यामध्ये अंडरटेकिंग द्यायचं. ज्या अंडरटेकिंगमध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट मी नंतर अपलोड करेन असं दिसतं. सोबतीने जर कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलंय, तुमच्याकडे त्याची रिसीट आहे, तर वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट प्लस तुमचं अप्लाय केलेलं कास्ट सर्टिफिकेटची जी रिसीट आहे ती
आणि प्लस अंडरटेकिंग जे आहे ते तुम्ही अपलोड करायचे. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अंडरटेकिंग द्यायचं ज्यामध्ये तुमच्याकडे आता 10th सर्टिफिकेट आहे नाही तुम्ही नंतर देणार आहात, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे नाही तुम्ही नंतर देणार आहात, तर ते जे अंडरटेकिंग आहे ते तुम्हाला द्यायचे आहेत. जर तुमच्याकडे असतील आत्ता सर्टिफिकेट्स किंवा जे अवेलेबल सांगितलंय ते असेल तर तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये नाही आहात तर कास्ट सर्टिफिकेटचा ऑप्शन तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. जर तुम्ही कास्ट कॅटेगरी निवडले तर तुम्हाला तो ऑप्शन येणार. तर आता आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट अपलोड आहे सो आपण अपलोड करतोय. ठीक आहे. तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर तिथे डॉक्युमेंट अपलोडेड येतं, इथे व्ह्यूचं ऑप्शन येतो आणि इथे डिलीटचं ऑप्शन येतो. करेक्ट वाला अपलोड केला असेल तर एकदा चेक करायचं व्ह्यू वरती क्लिक करून की आपण करेक्ट केलंय का. अदरवाईज डिलीट करायचं, पुन्हा री अपलोड करायचं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही डिक्लेरेशन द्यायला सांगितलं ते डिक्लेरेशन तुम्हाला इथे अपलोड करायचं. तो फॉर्मॅट डाउनलोड करायचा, तिथेच दिलेला आहे त्यांनी सॅम्पल फॉर्मॅट. ठीक आहे. त्या पद्धतीने ते बनवून घ्यायचं. डाउनलोड करून ब्लँक भरायचं नाही. ठीक आहे. ब्लँक नाही भरायचं आपल्याला. देन सेव्ह अँड नेक्स्ट. डॉक्युमेंट पर्यंत आपण आलेलो आहोत. आता तुमच्या सगळ्यांनाच माहितीये की आतापर्यंत डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला फॅसिलिटेशन सेंटरची लिस्ट येत होती जिथे जाऊन तुम्हाला कागदपत्र पडताळणी करावी लागत होती. सो या वेळेपासनं तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे, म्हणजे तुम्हीच तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित बघून ते अपलोड करायचे. ठीक आहे. इथे तुम्हाला कोणत्याही फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन ते चेक करायचे नाहीयेत, हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि डॉक्युमेंट तुमचे अपलोड झाले. आता आपण डिरेक्टली पेमेंटच्या पेजवरती गेलोय. काही जणांना कास्ट कॅटेगरी निवडली किंवा नाही निवडली 100 किंवा 150 रुपये फी दिसते इथे. ठीक आहे. तर जितकी फी तुम्हाला दिसेल ती फी तुम्हाला पे करायची. ओके. तुमच्या डिटेल्स दिसणार आहेत आणि प्लस तुम्हाला तुमची फीज दिसणार आहे. त्या पद्धतीने जी फी तुम्हाला दिसेल 100-150 रुपये ज्याला त्याला आपल्या आपल्या ह्याच्याने दिसतेय, सो ती तुम्हाला प्रोसीड टू पे. ही फक्त रजिस्ट्रेशन फी आहे. ही फी म्हणजे तुमची ऍडमिशनची फी नाही, विद्यार्थ्यांची ऍडमिशनची फी ही नाही. ही केवळ साईटची रजिस्ट्रेशनची फी आहे. ट्रान्झॅक्शन डिटेल जनरेट, पे करायचंय. ठीक आहे. पे केल्यानंतर आता इथे युपीआय, कार्ड्स, वॉलेट, नेट बँकिंग ऑप्शन आहे. सो तुम्हाला जो ऑप्शन सुटेबल असेल त्या ऑप्शनने तुम्ही पेमेंट करू शकता. आता इथे आपण पेमेंट केलं. पेमेंट केल्यानंतर जर रिसीट जनरेट झाली नाही किंवा हे पेज दिसत नसेल, तुमचं पेमेंट दिसत नसेल तर साधारण 30 मिनिटांनंतर पुन्हा चेक करा. ठीक आहे. बऱ्याच वेळेला आता साईटवरती सगळेच फॉर्म भरतायत तर गडबड होऊ शकते. आता इथे आपण पेमेंट केलेलं आहे. एकतर तुम्ही प्रिंट रिसीट करा किंवा डाउनलोड रिसीट करा आणि नेक्स्ट करा, जसं स्टार्टिंगला आपण केलं होतं. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने एकतर प्रिंट करा किंवा डाउनलोड करा, अदरवाईज नेक्स्ट करा. ठीक आहे. तर ती प्रिंट काढून प्रत्येक गोष्टीची जे काही तुम्ही हे जनरेट केलंय, लॉग इन जनरेट केलंय, त्याची पण प्रिंटआउट कस्टमरला द्यायला विसरायचं नाही. पेमेंटची पण प्रिंटआउट जी आहे ती कस्टमरला द्यायला विसरायचं नाही. ओके. देन आपण करतोय नेक्स्ट. आता आत्तापर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये जे काही भरलं असेल त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे शो होणार आहेत. 1 बाय 1 त्या ज्या डिटेल्स आहेत त्या व्यवस्थित शांत डोक्याने विद्यार्थ्यांना क्रॉस चेक करायला सांगायच्या. स्वतः क्रॉस चेक नाही करायच्या, विद्यार्थ्याला सांगायचं की बाबा रे क्रॉस चेक कर. ठीक आहे. त्यानंतर इथे अंडरटेकिंग जे आहे ते द्यायचंय आणि लॉक ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचंय. इथे आता करंट स्टेटस इनकम्प्लीट दिसतंय. ओके. डिटेल्स चेक करायच्या. ठीक आहे. डिटेल्स चेक केल्या, अंडरटेकिंग दिलं आपण, त्यानंतर लॉक ऍप्लिकेशन फॉर्म. एकदा का तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म लॉक केलं की ऍप्लिकेशन फॉर्म लॉकचा मेसेज आला की इथे सेल्फ व्हेरीफाईड म्हणून तुम्हाला जीवन परदेशी सर स्क्रीनवरती काहीही लिहू नका. ठीक आहे. सेल्फ व्हेरीफाईड आपल्याला इथे लिहून येणार आहे. ओके. इथून तुम्ही फॉर्म अनलॉक पण करू शकता आणि अनलॉक केल्यानंतर तुम्हाला जर त्याच्यात काही चेंजेस करायचे तर तुम्ही फॉर्म अनलॉक करू शकता. ओके. पण एवढी वेळच नाही येऊन द्यायची, व्यवस्थित चेक करून लिहायचं जेणेकरून तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही लॉक केलेला आहे. ओके. आणि सेल्फ व्हेरीफाईड आलेला आहे. आता ज्यांना इथे सेल्फ व्हेरीफाईड येणार नाही तर त्यांनी तुम्हाला जे मी हेल्पलाईन नंबर दिले त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा तुमच्या नजीकचे जे स्कूल किंवा कॉलेजेस असतील त्यांना व्हिजिट करा आणि त्यांच्याकडून हेल्प घ्या. ठीक आहे. देन आता आपण आलोय पुन्हा डॅशबोर्डवरती. डॅशबोर्डवरती आल्यानंतर आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते सेल्फ व्हेरीफाईड आपल्याला दिसतंय. म्हणजे फर्स्ट पार्ट जो आहे तो आपला डन झालेला आहे, सेल्फ व्हेरीफाईड. आता सेकंड पार्ट आपल्याला फिल करायचा आहे डॅशबोर्डवरचा, तो म्हणजे आहे आपला प्रेफरन्स देण्याचा जो पार्ट आहे तो आपल्याला आता करायचा आहे. ओके. आता प्रेफरन्सचा जो पार्ट आहे तो करण्यासाठी मग आपल्याला काय करायचंय, इथे डॅशबोर्डच्या इथे खाली
कॅप ऑप्शन पार्ट 2 हा ऑप्शन आपल्याला दिसतोय. याच्यावरती यायचं आणि चूज स्ट्रीम अँड मीडियम याच्यावरती क्लिक करायचं. पार्ट 1 संपलेला आहे. इथे कोणाला काही प्रॉब्लेम? पार्ट 1 संपवलेला आहे. पार्ट 1 कसा भरायचा ते दाखवलेलं आहे. कोणाला काही इश्यू? आता ज्यांचं नेट मॅडम हा पार्ट 2 काही विद्यार्थ्यांना येत नाही हो. सर, आज पार्ट 2 12 नंतर चालू होणार होता, पण सध्या साईटचाच इश्यू आहे म्हणून तो येत नाहीये. 12च्या आधी सकाळी 11 सव्वा 11 पर्यंत होता चालू. काहींना नाही, येत होता, काहींना येत नव्हता. पण तुम्ही आता पार्ट 2 कसा भरायचा तो बघून ठेवा. साईटवरती काम चालू आहे. आता साईट कम्प्लीटच बंद आहे, पण होईल अच्छा. चालू तेव्हा तुम्हाला पार्ट 2 भरता आला पाहिजे. ओके, नाही नाही, मी आज जवळपास एक 25-30 फॉर्म भरले तर फिलअप केलेत टोटल. गुड. पण त्याच्यामध्ये एक 5-7 विद्यार्थ्याला म्हणजे पार्ट 2 आलाच नाहीये. येईल सर, साईटचा इश्यू आहे, बाकी काही नाही. ओके ओके, थँक्यू मॅडम. येस. ओके, देन आपण आलोय पार्ट 2 मध्ये. पहिला ऑप्शन आहे चूज स्ट्रीम अँड मीडियम. ओके, आता इथे आपण आलेलो आहोत. आता आपल्याला स्ट्रीम निवडायची आहे. स्ट्रीम निवडायची आहे. सो इथे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असे 3 ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत. खाली तुम्हाला मीडियम दिसत आहेत. तुम्ही कोणतीही स्ट्रीम निवडली की खाली तुम्हाला मीडियम दाखवत आहेत. गुजराती, मराठी, कन्नडा, उर्दू, इंग्लिश, हिंदी. तर तुम्हाला आता जी स्ट्रीम आणि जी लँग्वेज घ्यायची ती तुम्ही सिलेक्ट करायची. ठीक आहे. आता तुम्ही ज्या लँग्वेजवरती क्लिक कराल तर तुम्हाला एकदा तो कन्फर्मेशन विचारेल की तुम्हाला तेच घ्यायची आहे का. तर ओके म्हणायचं, देन सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. ठीक आहे. जसं सेव्ह अँड नेक्स्ट केलं, आपण आलो इथे. ठीक आहे. कॉलेज, ज्युनियर कॉलेजेस आपल्याला चूज करायचे. आता ज्युनियर कॉलेजेस चूज करताना इथे तुम्हाला तुमची स्ट्रीम आहे ती तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट केली, मीडियम सिलेक्ट केलं, त्यामुळे ते लॉक आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट मॅडम करायचे. एक मिनिट. मॅडम जर सायन्स घ्यायचं असेल तर मग त्याला मीडियम इंग्लिशच घ्यावं लागेल का मराठी घ्यावं लागेल? सर, सायन्स म्हटल्यावरती त्याच्यात त्यांनी जे तुम्हाला मीडियम दिले त्यातनं निवडायचे, पण सायन्स मोस्टली इंग्लिशच असतं ना सर. हा, मग तेच व्हायला काय व्हायला इथं बरेच कॉलेज आहेत की त्या जर सायन्सला म्हणजे इंग्लिश मिडियम घेतलं तर ते कॉलेज दिसत नाही, मराठी मिडियम घेतलं तर सायन्स येत आहे पण ती स्कूल दिसती म्हणजे कॉलेज दिसतंय सॉरी. कॉलेज दिसतंय पण मराठी घेतलं तर कॉलेज दिसतंय आणि इंग्लिश म्हणलं तर मग म्हणजे इंग्लिश मिडियम घेतलं सांगितलं तर मग कॉलेज दिसत नाहीये. कॉलेज दिसत नाही. मग अशा केसेसमध्ये ना सर एकदा हेल्पलाईनला कॉल करा, ओके कारण ओके, तो थँक्यू. काय इश्यू आहे तो कळायला पाहिजे ना. ओके ओके, विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं थँक्यू. पाहिजे. हॅलो मॅडम. नाही मग काय मग इथले आम्ही संस्था चालकांना बोललो तर ते म्हणतात की डायरेक्ट मराठी मीडियम निवडा, सायन्सला पण आणि आर्टलाच नाही, पण. हॅलो सर, हे हा बघा सर. कसं आहे, मराठी मीडियम जर घेतलं तर ते आपल्याला सायन्स मधूनच येतात. इंग्लिश मीडियम म्हणजे सीबीएसई आणि आयसीएससी मध्ये येतात. ओके ओके हा, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास मराठी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ते तुमचं कॉलेजचं नाव ते मराठी मीडियम मध्येच असणार आहे. ओके, थँक्स सर. ओके, कॉलेजनी जशी एंट्री केली त्याच्यावर डिपेंड असेल ते. येस मॅडम, मराठीमध्येच असतात ते. फक्त आपल्याकडे महाराष्ट्र शासनामध्ये मराठीच आहे, आणि जर तुम्ही इंग्लिश मीडियम घेतलं तर मग ते सीबीएसई पॅटर्न मध्ये येतं. ओके ओके ओके, थँक्स फॉर इन्फॉर्मेशन. ओके. ते डिक्लेरेशन मध्ये विद्यार्थी असून मी ते जे ब्लँक जागा आहे त्यामध्ये कुठे काय टाकावं लागणार आहे? सांगणार आहे सर, सांगणार आहे. 2 मिनिटं. आपला फॉर्म कंप्लीट करूया, देन तुम्हाला डिक्लेरेशन दाखवते. ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मग तुम्हाला तुमचं इथे तुम्ही तुमचं हे आलेलं आहे, मीडियम आलेलं आहे. डिस्ट्रिक्ट निवडायचे, तालुका, तहसील वगैरे निवडायचे. मॅनेजमेंट टाईप निवडायचं आहे. ठीक आहे. मॅनेजमेंट टाईप म्हणजे कॉलेज तुमचं एडेड आहे, नॉन एडेड आहे, गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, प्रायव्हेट आहे वगैरे ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज टाईप निवडायचं आहे. कॉलेज टाईप म्हणजे तुम्हाला गर्ल्स कॉलेज आहे, फक्त बॉईज कॉलेज आहे किंवा कोएड आहे ते निवडायचे. ठीक आहे. आणखीन स्पेसिफिक तुम्हाला हवं असेल तर कॉलेज नेम वगैरे, युडायस कोड जो आहे तो गव्हर्नमेंटचा जो तुम्ही सर्च केला तर तो मिळतो, तोही तिथे टाका फॉर मोर क्लॅरिटी. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, सेम नावाचे बरेच कॉलेजेस असतात आणि आपण घाई गडबडीमध्ये स्टार्टिंगचं नाव वाचतो, एंड पर्यंत आपण तो त्याच्या ऍड्रेस पर्यंत वाचत नाही. मग काय होतं, नंबर लागल्यावर विद्यार्थ्यांना कळतं की अरे मी तर पुण्याचं नाव दिलं होतं माझा नंबर भलतीकडेच लागला. सो गडबड न करता व्यवस्थित शांत डोक्याने ते सिलेक्ट करायचं. ठीक आहे. सो आता आपण इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार आहोत. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे तहसील सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॉलेज तुमचं एडेड आहे, नॉन एडेड आहे,
ठीक आहे. एडेड आहे, गव्हर्नमेंट आहे, लोकल बॉडी आहे, पार्शली एडेड आहे, सेल्फ फायनान्स आहे, अनएडेड आहे. आता जसं तुम्ही निवडता म्हणजे एडेड आहे तर ज्याचं गव्हर्नमेंट द्वारे त्याचा खर्च चालत असतो, गव्हर्नमेंट लोकल बॉडी आहे त्याचा गव्हर्नमेंटद्वारे खर्च चालतोय. पार्शली एडेड आहे म्हणजे 20% गव्हर्नमेंट देतंय, 80% ते कॉलेज स्वतःचा खर्च करताय. किंवा सेल्फ फायनान्स आहे, कम्प्लिटली कॉलेज स्वतःच्या याच्यावरती चालते. अनएडेड आहे. तर असे जे कॉलेजेस आहेत हे इथं सिलेक्ट करण्याचं रिझन त्याप्रमाणे त्याची फी असते. गव्हर्नमेंटचं कॉलेज असेल तर त्याची फी कमी असणार आहे. जर सेल्फ फायनान्स कॉलेज असेल तर ऑब्व्हियस आहे की त्याची फी जास्त असणार आहे. ठीक आहे. सो तो खूप विचार करून तुम्हाला कॉलेज निवडायचे आहेत. ह्या टाईप काय आहेत आणि तुम्ही कोणतं कॉलेज निवडता हे प्रत्येक वेळी चेक करा. आधी प्रत्येक लिस्ट चेक करा, देन तुम्ही पुढे जा. ठीक आहे. मॅडम इथंच एक प्रश्न विचारतो मी, एकच मिनिट इथंच. हा. आपण एडेड नॉन एडेड आहे, आता आपण हा. महाराष्ट्रातलं कुठलंही कॉलेज निवडणार आहे, हा. मग ते इथं कुठं आपल्याला दिसणार आहे ते कॉलेज कसं आहे ते, का आपल्याला कोणाला विचारावं किंवा शोधावं लागणार आहे? तुम्ही जेव्हा इथे सिलेक्ट करता ना आणि सर्च कॉलेज म्हणता तेव्हा ती लिस्ट येते. त्या लिस्ट मधून आपल्याला परत तिथं लिहावं लागणार आहे का ते? हो, लिस्ट मधून तुम्हाला ते कॉलेज निवडायचंय. खाली लिस्ट येते, समोर ऍड बटन येतं. नाही असू द्या की, पण ते एडेड आहे नॉन एडेड आहे ते कुठं दिसणार? तिथे दिसणार आहे की आपल्याला माहित पाहिजे? सर तुम्ही इथून वरती एडेड निवडलं आणि सर्च कॉलेज म्हटलं की जेवढे कॉलेज निवडले ओके, तेवढे ओके, सगळे एडेड ओके. झाले ना. ओके सर, ओके. हा. ओके. ठीक आहे. ओके. सर्च कॉलेज केले, ही लिस्ट तुमच्या समोर ओपन झाली. ठीक आहे. आता लिस्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला सगळे कॉलेजेस दिसत आहेत की ते कॉलेजेस आहे, सायन्सचं आहे, इंग्लिश मिडियम आहे त्यांचं आणि त्याचा कोड वगैरे तुम्हाला डिटेलमध्ये दिसतोय. इथे आपण 50 केलं तर तुम्हाला सगळी लिस्ट जी आहे ती मोठीच्या मोठी लिस्ट तुम्हाला शो होते. आता यातलं जे कॉलेज तुम्हाला हवंय त्या कॉलेजला समोर जे आहे ते तुम्हाला ऍड म्हणायचंय. ठीक आहे. जे कॉलेज तुम्हाला हवंय स्क्रोल करूया. पण डिटेल दिसतात बघा. तुम्ही जर आता नीट बघितलं तर इथे बाजूला इंटेकचं ऑप्शन आहे आणि डिटेल्स आहे. आता आपण ऍड म्हटलं, ऍड जसं तुम्ही म्हणता त्या कॉलेजचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसतात. त्याचं डिस्ट्रिक्ट दिसतं, त्याचा तालुका दिसतो, स्ट्रीम दिसते, स्टेटस दिसतं. एडेड सर आता तुम्ही प्रश्न विचारला होता. ठीक आहे. एडेड ओके, स्टेटस समजलं. दिसलं आणि सोबतच तुम्हाला दिसते त्याची फीज. ओके. हॅलो फीज. हॅलो हा. हा. हा मॅम, मला एक प्रश्न असा होता माझा की पहिली ही प्रोसिजर फक्त नगरपालिकेसाठीच होती ना, विभागांसाठीच? नागपूर, नाशिक, हा. हा. काही मुंबई मेट्रो आणि सिटीमध्ये पुणे. म्हणजे पहिल्यांदा मुंबई, पुणे वगैरे होती महानगरपालिकांमध्ये. मग ती काही सिलेक्टेड 4 सिटीजमध्ये, आता ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे. हा, मला हे म्हणायचं होतं की पहिले ही ग्रामीण भागात प्रोसेस नव्हती. त्यांच्या कॉलेजच्या वेबसाईट होत्या, त्यावरती जाऊन त्यांचे फॉर्म फिलअप करायचे होते. पण आता हे ऑल ओव्हर सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजांसाठी एकच वेबसाईट आहे की त्यांच्या website अजून आहे. वेबसाईट आहेत? एकच वेबसाईट आहे. एकच वेबसाईट आहे का? येस. आता समजा मला ग्रामीण भागातलं एखादं कॉलेज निवडायचं असेल तरी तुम्हाला पण त्या तिथे विद्यार्थ्याला तालुका, विलेज वगैरे तुम्ही निवडताय ना, त्याच्यानुसार तिथे अवेलेबल असलेले कॉलेजेस दिसणार. आता मोस्ट प्रोबॅबली विलेजमध्ये कॉलेज नसतं, असतं ते तालुक्याच्याच लेवलला असतं. हो, तालुक्याच्याच लेवलला आहे, पण काही काही ठिकाणी प्रायव्हेट संस्था पण आहेत ना. हा. मग तुम्ही तर इथे त्यांना आता पण- कसे सर हा. ऐका, समजा एखादी प्रायव्हेट कॉलेज आहे तर आता कॉलेजनी पहिल्यांदा जी लिंक स्टार्ट झाली त्याच्यामध्ये कॉलेजनी स्वतःला रजिस्टर करायचं होतं की आम्ही ओपन आहोत ऍडमिशनसाठी, सो या प्रोसिजरमध्ये आम्हाला घ्या. आता काही कॉलेजेस जे आहेत ज्यांनी याच्यामध्ये एंट्री केलेली नाहीये. ठीक आहे. गव्हर्नमेंटनी हे सगळ्यांना कंपल्सरी केले, पण काही कॉलेज जे आहेत ते स्वतःच्या सेल्फ फायनान्स आहेत. तर त्यातल्या काही कॉलेजेसनी जर स्वतःची एंट्री इथे केलेली नसेल तर ते तुम्हाला दिसणार नाही. हा, तो मुद्दा होता माझा की जे कॉलेज दिसणार नाहीये त्यांचं काय? मग त्यांच्या वैयक्तिक कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घ्यायचं का त्यांनी? हा. येस. हॅलो. करेक्ट. हा. सागर सर, हा बोला ना सर. तुमचं जे आहे ना शाळा ते पण येईल या लिस्ट मध्ये. मला एकदा मीटिंग संपल्यावरती मशीन द्या इंडेक्स वरती, मी तुम्हाला शोधून देतो. म्हणजे सेल्फ ठीक आहे, फायनान्स ठीक आहे. शाळा पण आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. थँक्यू सर. हो, फक्त thank you, प्रॉब्लेम sir. काय Thank you. होतो, ज्यावेळेस तुम्ही शाळा निवडता तिथे त्यावेळेस तुम्ही ते माध्यम जे निवडलंय आणि जे सेल्फ फायनान्स किंवा ऍडेड नॉन ऍडेड आहे ते व्यवस्थित नसेल तर ते शाळेचं नाव तुमचं दाखवत नाही. तर मी तुम्हाला ते शोधून दाखवतो, येऊन जाईल ते. ठीक आहे. मला तेच विचारायचं होतं, कारण पहिले हे फक्त 4 विभागांसाठी होतं, तर आता नाही, हे आता ऑल all over ओव्हर महाराष्ट्र महाराष्ट्र झाले. ठीक आहे. हाच क्वेश्चन होता माझा. ठीक आहे. थँक्यू सर. ओके. थँक्यू. करू कंटिन्यू. ठीक आहे. हो, कंटिन्यू करा. ओके. मॅडम हा बोला. हॅलो.
हा मॅडम, याच्या आधी तुम्ही जे डिस्ट्रिक्ट वगैरेच निवडले आहेत, तर ते ज्या ठिकाणचं कॉलेज पाहिजे त्या ठिकाणचं निवडलेत ना? हो हो बरोबर. ओके. ओके ठीक आहे. सो आपण इथे कॉलेज निवडलं. आता इथे फी दिसतीये. आता आपल्याला तुम्ही कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजेस जे आहेत त्यांची नावं तुम्ही निवडू शकता. ठीक आहे, कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेज तुम्हाला निवडायचे आहेत. तर असंच तुम्ही तुमची वरची जी लिस्ट आहे एडेड नॉन एडेड ती चेंज करत करत तुम्हाला जी लिस्ट दिसत जाईल. ठीक आहे, इथून चेंज केलं, सर्च कॉलेज केलं, खाली लिस्ट आली, त्यातनं तुम्ही ऍड केलं. ठीक आहे, ऍड केल्यानंतर आता त्याची पण फी दिसते. आता बघा हे अनएडेड आहे तर त्याची फी जास्त होती. तर असे जे कॉलेजेस आहेत ते तुम्ही ऍड करू शकता. आता इथे तुम्ही ऍरो दिसत आहेत तुम्हाला, अपवर्ड ऍरो जे दिसत आहेत किंवा डाऊनवर्ड ऍरो दिसतोय. फर्स्टला डाऊनवर्ड ऍरो दिसतोय म्हणजे खालच्या दिशेचा ऍरो. तर त्याचा जो प्रेफरन्स आहे तो सेट करू शकता. म्हणजे मी ऍड करताना हे ऍड केले, आता मला प्रेफरन्स सेट करायचा की मला पहिलं कोणतं कॉलेज पाहिजे. तर या ऍरोचा वापर करायचा. या ऍरोचा वापर करून हे कॉलेज तुम्ही वर किंवा खाली करू शकता. आता जसं याचा जो ऍरो आहे तो डाऊनवर्ड आहे म्हणजे मला हे कॉलेज खाली घ्यायचं असेल. मधलं कॉलेज जर तुम्ही बघितलं तर अपवर्ड आणि डाऊनवर्ड दोन्ही ॲरो दाखवते. म्हणजे एक तर मी वरती घेऊ शकते कॉलेज किंवा खाली घेऊ शकते. तर तुम्हाला तो प्रेफरन्स जो आहे तो विद्यार्थ्यांना नीट द्यायला सांगायचा. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना हा रूल नीट समजावून सांगायचा की पहिला प्रेफरन्स दिलेलं कॉलेज मिळालं तर काहीही झालं तरी ते घेणं अनिवार्य आहे. अदरवाईज ते डिरेक्टली जातील कुठल्या फेरीमध्ये, लास्ट फेरीमध्ये, जिथे त्यांना उरलेल्या सीट्समध्ये ऍप्लिकेशन करावं लागणार आहे. ठीक आहे, सो पहिला प्रेफरन्स हा खूप महत्वाचा आहे. खूप विचारपूर्वक विद्यार्थ्यांनी देणं आणि तुम्ही ते विद्यार्थ्यांना तशी कल्पना देणं गरजेचं आहे. तुमच्याकडनं जर ती गोष्ट स्किप झाली तर नंतर विद्यार्थी तुम्हाला ब्लेम करू शकतात की तुम्ही आम्हाला ही गोष्ट का नाही सांगितली. ठीक आहे, त्यानंतर आपण सिलेक्ट आपले जे चॉईसेस आहेत ते आपण सेव्ह करतोय. ओके, तुम्ही किती कॉलेज घेऊ शकता, एक पण घेऊ शकता. आता त्याच्यानंतर चॉईस केले, कॉलेज झालं. आता आपण आलो लॉक ऑप्शन फॉर्म मध्ये. आता आपण ऑप्शन निवडले, प्रेफरन्सेस दिले, चूज स्ट्रीम अँड मीडियम झालं, कॉलेज चूज केला आपण. आता आपण लॉक वरती क्लिक केलंय. तुम्ही जे काही फॉर्म मध्ये भरलंय तो सगळा डेटा तुम्हाला समोर शो होणार आहे. पुन्हा एकदा तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, व्यवस्थित चेक करायला सांगायचा कस्टमरला, शब्दनी शब्द चेक करायला सांगायचा आहे. ठीक आहे, कॉलेज कोणतं निवडलंय, त्याचं लोकेशन काय आहे ते चेक करायला सांगायचं. देन इथे डिक्लेरेशनवर क्लिक करायचंय. ठीक आहे, डिक्लेरेशनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता करंट स्टेटस इनकम्प्लीट आहे. आता डिक्लेरेशन क्लिक केलं, लॉक ऍप्लिकेशन प्रेफरन्स वरती क्लिक केल्यानंतर इथे आलं कम्प्लीट अँड लॉक. आपलं ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. अनलॉकचा ऑप्शन आहे, अनलॉक करून तुम्ही तुमचा जो प्रेफरन्स वगैरे आहे तुम्हाला चेंज करायचे, काही चेंजेस करायचे करू शकता. आपण बघितलं की कम्प्लीट 11वीचा फॉर्म जो आहे तो कशा पद्धतीने भरायचा. भरताना तुम्हाला मध्ये मध्ये काही प्रश्न पडले ते तुम्ही विचारले. ज्या प्रश्नांची उत्तर आमच्याकडे आहेत तो आम्ही नक्कीच देऊ. ज्या प्रश्नांची उत्तर आम्हाला माहिती नसतील, आपल्यामध्ये काही जण असे पण आहेत, जसं मगाशी एक सर होते की जे म्हणले की मी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत. तर ज्यांना नॉलेज आहे त्यांनी सुद्धा तुमचं नॉलेज इथे शेअर करा. कारण आपलं हे जे वेबिनार आहे ते नॉलेज फक्त देणं नाही तर नॉलेज देवाणघेवाण करणं, या दोन्ही गोष्टी त्याचा मोठो आहे. ओके, तर कैलास सर आत्ताच थोड्या वेळापूर्वी एका सरांनी त्याचं उत्तर दिलं होतं की स्ट्रीम जर सायन्स केली तर मीडियम इंग्लिश करायचं का. मोस्टली आपण इंग्लिश करतो, पण जर एखाद्या कॉलेजनीच त्याची एंट्री करताना त्याचं मीडियम मराठी ठेवलं असेल तर तुम्ही सायन्स निवडल्यानंतर सायन्स निवडलं आणि इंग्लिश मीडियम निवडलं आणि ते कॉलेज जर त्या लिस्टमध्ये दिसत नसेल तर एकदा मराठी मीडियम करून ते कॉलेज त्या लिस्टमध्ये दिसते का एकदा चेक करा. ठीक आहे, ओके. सो आता मी पुन्हा एकदा फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन वरती जाते आणि त्यानंतर आपण तुमच्या प्रश्नांवरती बोलणार आहोत. 2 मिनिटं मला वेळ द्या, मी स्क्रीन शेअर करते. ओके, सो फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन. मी प्रश्न आणि त्यांची उत्तरं जी आहेत ती इथेच दिलेली आहेत. कोण अर्ज करू शकतात, यासाठी कोण अर्ज करू शकतात तर मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण असलेला प्रत्येक विद्यार्थी आणि ज्याला 11वीला ऍडमिशन घ्यायचंय तो प्रत्येक विद्यार्थी अप्लाय करू शकतो. ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे का तर होय. ठीक आहे, तिसरा प्रश्न, नोंदणीनंतर प्रवेश अर्जात सुधारणा करता येते का. ठीक आहे, हो, तुम्ही अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन जो आहे तो वापरून त्याच्यामध्ये बदल करू शकता. मी इतर मंडळाचा विद्यार्थी आहे तर मी काय करू. अन्य मंडळाचे विद्यार्थी सामान्यपणे ऑनलाईन अर्ज करू शकतात.
तुम्हाला तुमचे 10वीचे जे गुण आहेत ते व्यवस्थित भरायचे. इतर मंडळाचा इन द सेन्स SSC बोर्ड सोडून अदर बोर्ड जे आहे त्याचा विद्यार्थी आहे तर तुम्हाला तुमचा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. तिथे तुमचे ऑटो मार्क्स येत नसतील तर तुम्हाला ते तुमचे मार्क्स स्वतः टाईप करायचे, लॉक करून व्हेरीफाय करायचे आणि जर तुमच्या रिझल्टमध्ये हे असेल ग्रेड सिस्टीम असेल, A ग्रेड, B ग्रेड अशी सिस्टीम असेल तर रिझल्टच्या बॅक साईडला ती ग्रेड जी आहे ती ग्रेड पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करण्याचा ज्याचा त्याचा फॉर्म्युला दिलेला असतो. त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही तुमच्या गुणांचं दिलेलं असतं. म्हणजे इतके पर्सेंटेज आहेत तर ही ग्रेड आहे असं तुम्हाला दिलेलं असतं. त्यामध्ये बसवून तुम्ही तुमचे जे मार्क्स आहेत ते चेक करू शकता. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न. सीट नंबर भरल्यावर आपोआप येणारा डेटा चुकीचा दाखवत असेल तर काय करायचं? सीट नंबर भरल्यानंतर जर आपोआप येणारा डेटा चुकीचा दाखवत असेल तर तुम्हाला ग्रीव्हियन्स रिट्रेसल करावं लागेल. म्हणजे तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकावं लागेल. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती सपोर्टला कॉन्टॅक्ट करावा लागेल आणि तुमचं ग्रीव्हियन्स तिथे नोंदवावं लागेल. कागदपत्र कधी अपलोड करता येतील? कागदपत्र जी आहेत ती आता आपण बघितली की कोणत्या पार्टला अपलोड करायचे, भाग 1ला अपलोड करायचे किंवा तुमच्याकडे नसतील तर त्यानंतर तुम्ही अलॉटमेंट नंतर प्रवेशाच्या वेळी त्या कॉलेजमध्ये ती कागदपत्र देऊ शकता. तसं डिक्लेरेशन आपल्याला द्यायचं आहे. बदलीने आलेल्या राज्य शासन किंवा केंद्र शासन किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे जे पाल्य आहेत त्यांना जर या आरक्षणांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर पालकांची बदली जी आहे ती कधी झालेली असावी. ठीक आहे, पालकांची बदली जी आहे ती 1 ऑक्टोबर 2024 नंतर झालेली असावी. ठीक आहे. 10वीचं मार्कशीट भेटलं नसेल तर काय करावं? 10वीचं मार्कशीट भेटलं नसेल तर अंडरटेकिंग अपलोड करा आणि मार्कशीट जे आहे ते नंतर तुम्ही जेव्हा प्रवेश आहे तेव्हा तुम्ही देऊ शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पेमेंट झाल्यावर दिसत नसेल तर काय करायचं? पेमेंट झाल्यावर दिसत नसेल तर तुम्ही 30 मिनिटं वाट पहा आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेक करा. सेल्फ व्हेरीफाईड आलं नाही तर काय करायचं? मगाशी आपण जे बघितलं सेल्फ व्हेरीफाईड, जर तिथे तसं आलं नाही तर नजीकच्या सेंटरला किंवा स्कूल किंवा ज्युनियर कॉलेजला तुम्ही व्हिजिट करू शकता. CBSE सिलेक्ट केला तर रिझल्ट अनिवार्य आहे असं दाखवत आहे तर तुम्हाला काय करायचंय? सेम अंडरटेकिंग आणि सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही अपलोड करू शकता. जर मी आता 10वीमध्ये 1-2 विषयांमध्ये नापास झालो आहे तर मी 11वीसाठी प्रवेश घेऊ शकतो का? होय, जर तुम्ही स्टेट बोर्डचे विद्यार्थी असाल म्हणजे केवळ SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हा पर्याय उपलब्ध आहे. जास्तीत जास्त 2 विषयांमध्ये जर तुम्ही नापास झालेले असाल, तुम्हाला ATKT लागले तर तुम्ही त्या केसमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता असं त्यांच्या GR मध्ये लिहिलेलं आहे. पण असं म्हणजे आपण अजूनपर्यंत असं भरून बघितलेलं नाहीये पण असं GR मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे. तुम्ही जर GR नीट वाचलात तर. जर मी लॉग इन डिटेल्स विसरलो तर काय करायचं? जर फॉरगेट पासवर्ड हा पर्याय वापरायचा आहे किंवा नजीकच्या महाविद्यालयाला भेट द्या. लॉग इन पासवर्ड फॉरगेट पासवर्ड केल्यावर तुमच्या मेलवरती त्याच्या डिटेल्स जातात. त्यामुळे कृपया करून प्रत्येक विद्यार्थ्याचा मेल ID आणि मोबाईल नंबर रजिस्टर करा. विद्यार्थ्याला प्रवेश घेताना काही अडचण आली तर काय करावं? शाळा, जवळचं मार्गदर्शन केंद्र किंवा हेल्पलाईन नंबर आणि सपोर्टचा मेल ID तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय यांच्यासोबत तुम्ही संपर्क करू शकता आणि विद्यार्थ्याची जी काही अडचण आहे ती तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बाकीच्या गोष्टींसाठी माहिती बाजार तुमच्या मदतीला आहे. माहिती बाजारकडून पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर आपल्याकडे हेल्पलाईन आणि सपोर्टचा मेल ID हा ऑप्शन आहे. मी माझ्या प्रवेश अर्जातील शाखेची निवड बदलू शकतो का? हो, जर तुम्ही प्रवेश घेतला नसेल म्हणजे कन्फर्म केला नसेल तुमचं ऍडमिशन तर पुढची फेरी म्हणजे या फेरीला तुम्ही सायन्स घेतलंय, पुढच्या फेरीला तुम्ही कॉमर्सच्या पर्याय निवडून त्याच्याप्रमाणे प्राधान्यक्रम सुद्धा बदलू शकता. रात्रशाळेतील विद्यार्थी याकरता प्रवेश घेऊ शकतात का? नाही. खेळाडूंसाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आवश्यक आहेत. म्हणजे स्टेट लेवलचे दाखवून तुम्ही खेळाडू या कोट्यातून ऍडमिशन घेऊ शकत नाहीयेत असं मला म्हणायचंय. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नसेल तर काय करावं? ठीक आहे, मगाशी एका सरांनी प्रश्न विचारला होता कास्ट कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. तर नॉन क्रिमिलियर अर्थात उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते BJ, NT, OBC, SBC आणि SCBC प्रवर्गाच्या आरक्षणासाठी कंपल्सरी आहे. जर तुम्ही SC, ST मध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देणं अनिवार्य नाहीये. ठीक आहे, तर लक्षात घ्या की या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. ओके, ओपन स्कूल विद्यार्थ्यांसाठी शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर काय करावं? ओपन स्कूल म्हणजे मी जसं म्हटलं की 17 नंबरचा फॉर्म भरून काही विद्यार्थी शाळा 10वी देतात. तर जे ओपन स्कूलमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांना त्या मंडळाचं त्या बोर्डाचं एक प्रमाणपत्र दिलं जातं. जे प्रमाणपत्र त्यांना 9वी उत्तीर्ण केल्यानंतर दिलं जातं.
ठीक आहे. तर तो शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तो संबंधित शाळा सोडल्याचा दाखला त्यांना घ्यायचा आहे. म्हणजे एक त्यांनी मेन शाळा जी 9वीची सोडली तेव्हा मिळालेलं आणि जे त्यांनी ओपन स्कूलमधनं मिळालेलं आहे ते असे दोन्हीही प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचे आहेत. अनाथ विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत? अनाथ विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे, आवश्यक राहणार आहे. ओके, सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे गुण कसे नोंदवायचे आहेत? ठीक आहे. महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त अन्न मंडळाच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम 5 म्हणजे बेस्ट ऑफ 5 विषयांचे गुण प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदवता येतील. तथापि सर्वोत्तम 5 विषय निवडताना त्यामध्ये अतिरिक्त अथवा वैकल्पिक विषयांचा समावेश करू नये. उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की सीबीएसई कडील जर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 6 विषय नमूद असतात, पहिले 5 अनिवार्य सर्वोत्तम 5 साठी गृहीत धरावेत. 6वा विषय अतिरिक्त विषय जो आहे तो सर्वोत्तम 5 साठी त्यांनी गृहीत धरू नये. त्याचप्रमाणे आयसीएसई साठी 3ऱ्या गटातील विषय जे आहेत ते त्यांनी गृहीत धरू नये. ज्या मंडळाच्या गुणपत्रिकेवर 7 पेक्षा जास्त विषय नमूद आहेत त्या बाबतीमध्ये अतिरिक्त वैकल्पिक विषय वगळून विज्ञान विषयाचे स्वतंत्र 3 भाग करायचे आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र जे 3 वेगवेगळे पार्टमध्ये असतील तर त्या तिघांचेही गुण एकत्र करून ते तुम्हाला सायन्स याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि 100 पैकी गुणांमध्ये रूपांतरित करायचे. याशिवाय जे कल्पिक किंवा वैकल्पिक जे विषय आहेत त्यांचे गुण जे आहेत ते तुम्हाला बेस्ट ऑफ 5 मध्ये मोजता येणार नाहीये. ते वगळून इतर विषयांचे गुण जे आहेत ते तुम्हाला बेस्ट ऑफ 5 मध्ये नोंदवायचे आहेत. ठीक आहे. प्रत्येक राज्यानुसार आणि प्रत्येक मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार याच्यामध्ये बदल असू शकतो. ओके, तर मी इथे तुमचे सगळे प्रश्न क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. मी सुद्धा आहे आणि इथे आपले आदेश सर सुद्धा आहेत, ते सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. मॅडम मी 2-3 वेळेस म्हणजे एकाच फॉर्मचं पेमेंट केलंय, पेमेंट कटलंय, परंतु ते म्हणजे पेमेंट झालं पण नाही आणि म्हणजे काहीच नाही. पण मी 3 वेळेस केलं, 4थ्या वेळेस पेमेंट झालं पण 3 वेळेस पेमेंट रिटर्न पण आलं नाही. ते साईट प्रॉब्लेम मुळे झालंय समजा ते, पण ते येईल का एक अंदाज साईट काय? प्रॉब्लेममुळे झालंय आणि पेमेंट नॅशनलाइज बँकेचं असेल तर 7 ते 8 दिवसामध्ये येईल. हा नॅशनलाइज आहे म्हणजे, पण ते स्कॅन कोड केले ते बारकोडवर. येईल परत. मॅडम एक प्रश्न होता असा की मी फॉर्म भरलाय पण त्याला मेलवर पण आयडी पासवर्ड नाही आला आणि हे पण नाही आलं मॅडम, त्याला मेलवर पण नाही आला. काय करता येईल त्याच्यासाठी? तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर जी प्रिंट आहे ते डाउनलोड ती नाही केली का? ती पण नाही आली. आली नाही? हो, सर्व्हर डाऊन होतं. परत अप्लाय करून बघितलं? हा, ऑलरेडी रजिस्टर दाखवतोय. हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करा मग. फोन उचलत नाही, सकाळपर्यंत 50 वेळा फोन करायचा झाला. आता सर सगळेच ऍडमिशनसाठी हे करतात, त्यामुळे एक काम करा, जवळचं जे काही ज्युनियर कॉलेज किंवा उच्च माध्यमिक स्कूल असेल त्यांना व्हिजिट करून हा इश्यू सांगा. चालते. ओके. मॅडम ते डॉक्युमेंट जर सगळे रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर सेल्फ डिक्लेरेशन कंपल्सरी आहे का? सेल्फ डिक्लेरेशन नाही, सेल्फ डिक्लेरेशन मग त्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचे लास्टला तुम्हाला, पण मग तुम्हाला कुठे कुठे टिक करायचं ते मी दाखवणार आहे. ओके. ओके मॅडम माझा एक प्रश्न होता की समजा जर आपण विदाउट डॉक्युमेंट्स आपण फॉर्म फिलअप करतोय आणि एखाद्या कॅटेगरीच्या मुलाला पहिल्याच राऊंडला पहिलाच कॉलेज अलॉटेड झाला आणि वेळेवर त्या ऍडमिशनच्या वेळेस त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जर नसेल त्यावेळेस मग ते कॉलेजेस ते ऍडमिशन रिजेक्ट करेल का? एकतर ते कम्प्लिटली डिपेंड ऑन त्या कॉलेजवर आहे. एकतर तो रिजेक्ट करेल किंवा त्यांना ओपन याच्यामधून ऍडमिशन देईल. म्हणजे रिजेक्ट केल्यानंतर तो सेकंड राऊंडला अलॉटेड होणार नाही कारण की ऑटो फ्रीज होऊन जाईल फर्स्ट राऊंड मध्ये. रिजेक्ट केलं तर तो क्लायंट जो आहे तो डिरेक्टली 5व्या राऊंडला जाईल. डायरेक्ट 5व्या राऊंडला जाईल. ओके. ठीक आहे, थँक्यू मॅम. येस. 1-2 मिनिटं तुमचे क्वेश्चन देण्याच्या आधी मी तुम्हाला डॉक्युमेंट्स दाखवून घेऊ का, म्हणजे आणखीन काही प्रश्न असतील तर आपण क्लिअर करू शकू. ठीक आहे, 2 मिनिटं मला वेळ द्या. 2 मिनिटं, 2 मिनिट थांबा. मी सगळ्यांसोबत बोलते. 2 मिनिटं फक्त द्या. ओके, स्क्रीन शेअर करते. गट नंबर काय तुमच्यावर? ओके, तर हे अशा पद्धतीचं सेल्फ डिक्लेरेशन आहे. ठीक आहे,
सेल्फ डिक्लेरेशन जे आहे, हमीपत्र जे तुम्हाला सबमिट करायचं आहे, तर ते मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय भरायचं इथे, तर तुम्ही जे रजिस्ट्रेशन जनरेट केलं तर तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर जनरेट झाला तो तुम्हाला इथे मेन्शन 5 मिनिटं थांब ना. तुम्ही लगेच ऐकताय निघून का? जाता पैसे. प्लीज माईक अनम्यूट, तुमचे जे माईक आहे ते म्यूट करा. ठीक आहे. ओके. तर तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. मग विद्यार्थ्याचं नाव इथे टाकून घ्यायचंय, मूळ जात प्रवर्ग इथे टाकायचंय आणि अर्जात केलेला जात प्रवर्ग. ठीक आहे. म्हणजे अर्जामध्ये काय केलं तिथं अर्ज आहे. ओके. तर मूळ जात प्रवर्ग म्हणजे समजा कॅन्डिडेट जो आहे तो एससी. कृपया सगळ्यांनी आपले माईक जे आहेत ते म्यूट करा. माईक म्यूट करा. ओके. तर इथे तुमची जी मूळ जात आहे, समजा कॅन्डिडेट एससी कॅटेगरीचा आहे पण त्यांनी ओपन कॅटेगरीमध्ये अप्लाय केलेला आहे, तर इथे ओपन लिहायचंय. ठीक आहे. तर तुम्हाला तुमची मूळ जात कोणती आहे आणि तुम्ही कोणत्या, समजा एससी कॅटेगरीचा आणि एससी मध्येच अप्लाय केले तर दोन्ही ठिकाणी एससी एससी लिहायचंय. ठीक आहे. अन्य आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास तसं लिहायचंय, म्हणजे इतर कोणतं आरक्षण जे आहे, म्हणजे समजा तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूमिहीन वगैरे जे काही आहे ना, भूकंपग्रस्त वगैरे, तर ते तुम्हाला मेन्शन करायचंय. ठीक आहे. स्वतः अल्पसंख्याक असल्यास धार्मिक किंवा भाषिक तसा प्रकार तुम्हाला तपशील इथे नोंदवायचा आहे. म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक असाल किंवा भाषिक अल्पसंख्याक असाल ते तिथं मेन्शन करायचंय. मग इथे तुम्ही ज्या ठिकाणी प्रवेशासाठी अप्लाय करताय त्या शहराचं तुम्हाला इथे नाव लिहायचंय. ठीक आहे. त्यानंतर मग आता इथे खाली नीट लक्ष द्या, अर्जासोबत सादर केलेले आणि प्रवेशावेळी सादर करणारे. ठीक आहे. आता समजा जर ज्या सरांनी आता प्रश्न विचारला की सगळे डॉक्युमेंट मी अपलोड केले, तर सगळीकडे तुम्हाला इथे राईट क्लिक करायचे, राईट 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 राईट. ओके. आणि हे सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते तुम्हाला जोडायचंय, म्हणजे एनी हाऊ तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही आणि इथे सगळीकडे क्रॉसची साईन करायचे. आता जे कस्टमर जे आहेत, जे विद्यार्थी आहेत ते अर्जासोबत जे डॉक्युमेंट्स आहेत ते देऊ शकत नाहीत, तर इथे क्रॉसचं साईन करायचं तुम्हाला. ठीक आहे. आणि इथे क्रॉसचं साईन करायचंय आणि इकडे तुम्हाला राईट क्लिक करायचे. ठीक आहे. या बॉक्समध्ये तुम्हाला राईट क्लिक करायचे. अरे ठीक आहे. या बॉक्समध्ये राईट क्लिक करायची जर तुम्ही प्रवेशाच्या वेळी देणार असाल आणि इथे क्रॉस साईन करायची. ठीक आहे. ओके. आता इथे जर तुम्ही नीट बघितलं तर जातीचा दाखला प्रमाणपत्र जे आहे ते इथं एक स्वतःचं आणि परत जातीचा दाखला प्रमाणपत्र वडिलांचं. ठीक आहे. तर आता अर्जासोबत तुम्ही वडिलांचं अप्लाय केलंय, तर इथे तुम्हाला इथे राईट क्लिक करायचे, इथे स्वतःच्या इथे क्रॉस करायचे आणि इथे राईट क्लिक करायचे, म्हणजे प्रवेशाच्या वेळी तुम्ही तुमचं देणार आहात. ठीक आहे. ह्या गोष्टी क्लिअर आहेत. ओके. सेम आता मग इथे विद्यार्थ्यांचं नाव स्वाक्षरी, पालकांचं नाव आणि स्वाक्षरी, इथं डेट, स्वाक्षरी इन द सही. त्याच्यानंतर सेम फॉर्म आहे, फक्त इंग्लिशमध्ये आहे. काही चेंजेस नाहीये, जसा वरती सांगितलं तसाच तुम्हाला भरायचा आहे. ओके. क्लिअर. ठीक आहे. आता याच्यामध्ये खूप जण गोंधळ करतात, सगळीकडे क्रॉस करतात किंवा सगळीकडे टिक टिक करतात, तर खूप शांत डोक्याने करायचं. अर्जासोबत सादर करणार असाल तर इथे बरोबरचं खूण करायची आणि इथे क्रॉसचे साईन करायचे. जर तुम्ही प्रवेशाच्या वेळी सादर करणार असाल तर इथे क्रॉसचे साईन करायचे, इथे टिक करायचे. जातीचा दाखला वडिलांचा आत्ता जोडला असेल तर इथे टिक करायचं, स्वतःच्या इथे क्रॉस करायचं, वडिलांच्या इथे स्वतःच्या क्रॉस करायचं आणि इथे टिक करायचं, म्हणजे प्रवेशाच्या वेळी तुम्ही देणार आहात. ओके. तर हे सगळं व्यवस्थित नीट भरायचं. त्याचबरोबर दुसरं जे त्यांनी दिलंय त्यामध्ये त्यांनी टाइम टेबल दिलेलं आहे की तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे किंवा जी फॉर्म फिलिंगची प्रोसिजर आहे ती किती काळापासून किती काळापर्यंत चालणार आहे. त्यानंतर फर्स्ट जी मेरिट लिस्ट आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ती कोणत्या तारखेला लागणार आहे. आता सगळं जे स्मूथली चालू राहिलं, आज पहिल्याच दिवशी इतका गोंधळ आहे, दुसऱ्या दिवशी तर आणखीन जर थोडंसं स्मूथ चालू राहिलं तर हे टाइम टेबल फॉलो होणार आहे. ठीक आहे. पुढे मागे काही चेंजेस झाले तर तुम्हाला साईटवरती शो होतीलच. ओके. तर इथे त्यांनी कम्प्लीट टाइम टेबल दिलेला आहे, त्या पद्धतीने क्रॉस चेक करायला विसरायचं नाही. ओके. कारण विद्यार्थी परत तुमच्याकडे येणार आहे, सो तुम्हाला ह्या डेट्स माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथे मायनॉरिटी कम्युनिटी स्टुडंटसाठी त्यांनी सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे. ठीक आहे. मायनॉरिटी कम्युनिटीसाठी आता हे जे मायनॉरिटीचं सेल्फ डिक्लेरेशन आहे, या एकाच मध्ये 2 डिक्लेरेशन दिलेले आहेत. नीट बघितलं तर पहिलं डिक्लेरेशन जे आहे ते भाषेसाठीचं आहे. ठीक आहे. आणि दुसरं जे डिक्लेरेशन आहे ते धर्मासाठीचं आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर, तुमची सिटी, तुमचं नाव वगैरे जोडायचं आहे, तुमची मदर टंग कोणती आहे, मातृभाषा कोणती आहे ती लिहायची आहे. ठीक आहे. आणि मग
हे डिक्लेरेशन आहे. आणि जर तुम्ही रिलिजियस ह्याच्यासाठी करत असाल तर मग तुम्हाला इथे तुमची कम्युनिटीचं नाव लिहायचं आहे आणि याच्यातली जी कम्युनिटी तुमची असेल त्याला टिक करायचंय. ओके. आणि बाकीच्या कम्युनिटीला अनटिकच ठेवायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे डेट, तुमची सिग्नेचर, पॅरेंटची सिग्नेचर असं तुम्हाला द्यायचंय आणि ते तुम्हाला जिथे आपण डॉक्युमेंट अपलोड केलेत तिथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. मॅडम ही फॉर्म मॅडम, एक मिनिट. जर फॉर्म जे डाउनलोड केला ना मी फॉर्म भरताना, तर त्याच्यात तीनच ऑप्शन होते त्याच्यात. आता हा फॉर्म वेगळा कुठून डाउनलोड केला का तुम्ही? मी साईटवरनं डाउनलोड केलाय. मी आता एक फॉर्म भरला, त्या फॉर्म मध्येच त्यांनी तिथे सॅम्पल डिक्लेरेशन दिलेलं आहे, ते पण तुम्ही अपलोड केलं तरी चालणार आहे. हे सुद्धा त्यांच्या साईटवरचेच आहेत, आत्ताचे लेटेस्ट आहेत. ओके. ऍक्च्युली अर्ज भरताना जे साईट मध्ये दिलेलं आहे ना, तिथे एक जुनं अपलोड झालेलं आहे 21-22चं. पण तुम्ही जर लॉग आउट केलं तर वरती एक डाउनलोडचं बटन आहे, तिथे अंडरटेकिंग मध्ये अपडेटेड आहे जे आता आपण इथं दाखवतोय ते. ओके. हे जे अपडेटेड आहेत ना ते तुम्हाला ग्रुपवरती मिळून जातील. मॅडम, अंडरटेकिंग ओपन करता एकदा. एकच मिनिट सर. हॅलो. हा मॅडम, आपण ज्यावेळेस कास्ट घेतो ना, ओबीसी घेतली, मग खाली सबकास्ट तेच घ्यायची का? काय सबकास्ट? सबकास्ट तेच घ्यायची ना ओबीसी? ओबीसीला सबकास्ट असेल ना मॅडम, शिंपी आहे किंवा काय आहे. त्यांची जी सबकास्ट असेल ते टाकावी लागेल. माळी आहे, शिंपी आहे, जी काय असेल ती तुम्हाला घ्यावी लागेल ना. तिथं खाली टाकावं लागेल ना? म्हणजे आपण टायपिंग करावं लागतंय तिथं ना? ड्रॉपडाऊन मध्ये येत असेल मॅडम. मी जसं आतापर्यंत फॉर्म भरले तसं काही आलं नाहीये. क्लिक केलं तर येतच नव्हतं तिथं. ठीक आहे, मग नुसतं ओबीसी सिलेक्ट करा. तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती मेन्शन असेलच ना. पण कारण त्यांनी एक लक्षात घ्या मॅडम, ऐका, एक लक्षात घ्या, ओबीसी मध्ये पुन्हा शिंपीला वेगळी, माळीला वेगळी असं रिझर्वेशन नाहीये. हो तसं आहे, पण तिथं मग डायरेक्ट जनरल ओपन येते ना मग तिथं सबकास्ट मध्ये. जनरल ओपन येते का? हो. एकदा ऑनलाईन अर्ज करताना मॅडम मशीन द्या इंडेक्स वरती, आपण बघूया काय आपण इश्यू. बघूया. ठीक आहे, चालतंय सर. मी थोड्या वेळाने तुम्हाला कॉल करते. नक्कीच. ओके ओके मॅडम. ओके. मला इथे अजून एक ओपन केलंय सगळ्यांनी. हा, एक पॉइंट मी फक्त सांगतो. एक मिनिट, मी आता आवाज येतोय माझा? पेमेंट केल्यावर काय हे, पण ते दाखवत नाही. अर्धा तास होऊन गेलं पेमेंट तर झालं इकडून, म्हणजे बँकेतून कट झालंय, पण दाखवत नाही तिकडे. परत गेलं तर पेमेंटच करा म्हणते ते. तुम्हाला थांबावं लागेल, एक 24 तास जाऊ द्या. आज साईटला इश्यू आहे थोडासा. एक तर तुमची अमाऊंट ऍड होईल किंवा तुमचे जे अमाऊंट आहे ते वापस बँकेमध्ये जमा होईल. ओके सर. आणि मला इथे एक पॉइंट सांगायचा होता. हे जे सेल्फ डिक्लेरेशन आहे त्याच्यामध्ये समजा ओपन कॅन्डिडेट आहे तर त्याला कास्ट सर्टिफिकेट लागू नाहीये, तर तुम्ही 10वीचा जो शाळा सोडल्याचा दाखला आहे त्याला टिक केलं, गुणपत्रकला टिक केलं, पण जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागू नाहीये, तर तिथे तुम्हाला NA करायचंय, नॉट ऍप्लिकेबल. म्हणजे सगळीकडेच तुम्हाला जरी जात प्रमाणपत्र लागू नसलं तिथं फुली नाही मारायची आहे, नॉट ऍप्लिकेबल करायचंय. चालेल ना सर? तिथे फुली मारू नका. इथून पुढचे जे काही ऍप्लिकेशन असतील, ओपन आहे, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागू नाहीये, तर NA करा तिथे. ठीक आहे, पुढचे प्रश्न विचारू शकता. सर, मी काल एक फॉर्म भरला होता, त्याच्यामध्ये जन्मतारीख चुकीची भरल्या गेली आहे. ती अपडेट का आता करता येईल का? तर पार्ट 1 मध्ये करेक्शन शक्यतो होत नाही, पण तुम्हाला ग्रीव्हन्स टाकून हेल्पलाईनशी बोलावं लागेल. आता अजून पार्ट 2 चालू झालेला नाहीये बऱ्यापैकी, तर एकदा ग्रीव्हन्स रेज करा आणि हेल्पलाईनशी बोलावं लागेल. ओके, तिथं अपडेटला ऑप्शन आहे तिथं, पण जेव्हा सेव्ह करतो ना तेव्हा ते पहिलीच तारीख दाखवते तुझं. हो, पार्ट 1 मध्ये ते अलाउड करत नाही. ओके, तर मग तुला आता जन्मतारीख चुकीची टाकल्या गेली तिथे, तर कशी टाकता येईल आपल्याला मग ती बरोबर? लॉग इन मध्ये तुम्हाला आधी ग्रीव्हन्स रेज करावं लागेल. जे डेट ऑफ बर्थ आहे त्यांची ओरिजिनल, त्याचं एक प्रूफ तिथे अपलोड करा आणि हेल्पलाईनशी नंतर कॉल करा. फक्त ग्रीव्हन्स रेज नका करू, कॉल पण करा. सेल्फ डिक्लेरेशन मध्ये काही चुका झाल्या असेल त्याचा इम्पॅक्ट ऍडमिशन प्रोसेसवर होऊ शकतो का?
शक्यता काय चुकलंय नेमकं त्याच्यावरती डिपेंड आहे. टिक करण्यास ओके. म्हणजे काय टिक केलं होतं तुम्ही? म्हणजे येस नो करायचं होतं ना, तर हा. तिथं काही ठिकाणी नो झालं जिथं डॉक्युमेंट होते किंवा काय त्या प्रोसेसमध्ये काही पुढे प्रॉब्लेम होऊ शकतात का? एकदा ऍप्लिकेशन अनलॉक करून परत अपलोड करा डॉक्युमेंट, होईल ते. होईल ना? बरं. हा. मी फॉर्म भरताना तासगाव मधले कॉलेजेस दाखवत नव्हते, तर ते परत येतील की नाहीच? तुम्ही जे निवडतायत ना त्याच्या ऍडेड करून एकदा बघा लिस्टमध्ये येते का. नाही आलं अनएडेड करा, तरी नाही आलं सेल्फ अटेस्टेड हे सेल्फ फायनान्स घेऊन बघा, किंवा मराठी माध्यम चेंज करून बघा. तुम्ही इंग्लिश करत असाल तर मराठी करून बघा, मराठी घेत असाल तर इंग्लिश करून बघा, येईल कॉलेजचं नाव. ओके सर. तरी पण काही अडचण आली तर कॉल करा सपोर्टला, माहिती बाजारला. तर ज्या नंबरला आपल्याला सपोर्ट करता येईल किंवा लोकांना माहिती देता येईल असे नंबर ग्रुपला टाका मॅडम, म्हणजे जे इच्छुक आहेत ते माहिती द्यायला. कारण शासनाचे किंवा बोर्डाचे लोक किंवा हे 11वी फॉर्मचे आहेत ना, हे जसं मग अशी सांगितलं त्यांनी की रागात बोलले थोडे, 50 वेळा फोन केला पण उचलला नाही, तर ते बऱ्यापैकी तसं होऊ शकतं. पण आपल्यापैकी ज्यांचे नंबर देतील त्यांच्या सोयीनुसार तरी निदान ते सांगतील. ओके. जर कोणी अशी इन्फॉर्मेशन द्यायला हे असेल, म्हणजे जर कोणाकडे अशा इन्फॉर्मेशन आहे जे फॉर्म फिलिंग करतायत आणि त्यांना बऱ्यापैकी त्यातला एक्सपिरियन्स आहे, तर कृपया त्यांनी तुमचे जे नंबर आहेत शेअर करा जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर. ज्यांना गरज आहे ते चॅटबॉक्स मधून ते नंबर घेतील आणि तुमच्याशी कनेक्ट होतील. ओके. अनुष्का मॅडमचा प्रश्न आहे, आदेश सर, अनुष्का मॅडमचा प्रश्न आहे की ओपन कॅटेगरी स्टुडंटना ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी सर्टिफिकेट ऍप्लिकेबल आहे. तर ईडब्ल्यूएस जे ईडब्ल्यूएस कॅटेगरी अंतर्गत येत आहेत त्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे अनुष्का मॅडम. आणि एसीबीसी प्रमाणपत्रासाठी अप्लाय करा. एसीबीसी प्रमाणपत्र तोपर्यंत जर त्यांना अवेलेबल होत असेल तर ते त्यांना द्यायचंय. जर कोणत्याही कॅटेगरी मधले येणारा विद्यार्थी जर ते सर्टिफिकेट देण्यास सक्षम नसेल प्रवेशाच्या पर्यंत, तर तो ऑटोमॅटिक ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होतोय. ओके. त्याच्या हा आदरणीय मॅडम, तुम्ही खूप उत्कृष्टपणे माहिती सर्वांना दिली व सर्वांना असं एक अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही चांगली माहिती सर्वांना दिली. त्याबद्दल साई इंटरनेट कॅफे शिरसाळा परळी तालुका व ऑनलाईन काम करणारे माझे सहकारी सर्व मित्र खूप खूप माहिती बाजार टीम किंवा आपले मनस्वी धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. धन्यवाद देण्यासारखं नक्कीच काम आहे, मागेही झालंय आणि पुढेही होत राहील. आजचं तर झालंच आहे. हॅलो. हो, नक्कीच. हॅलो. हा सेशनला पूर्ण नव्हतो मी, तर ते व्हिडिओ कुठून भेटतील बघायला? सर, आपलं वेबिनार जे आहे ते फ्री असतं. सेशन जे असतात आपले रेकॉर्डेड सेशन जे आहेत ते पेड असतात. तर ते पेड सेशन तुम्हाला एकदा सेल्स टीमला कनेक्ट व्हावं लागेल. मग सेल्स टीम तुम्हाला ते फार हे नसतात, 299 ला ते अवेलेबल होतात, तर ते तुम्ही तिथून घेऊ शकता. पण मी ऑलरेडी आता तुमचं सबस्क्रिप्शन घेतलेलं, तरी पण त्याचे पैसे द्यावे लागतील ना? हो. ठीक आहे. ओके. अच्छा, पुढचा प्रश्न आहे की हमीपत्र प्रत्येकाला द्यायचंय का? एसीबीसी वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट नाहीये, मग कसं करायचं? हमीपत्र प्रत्येकाला द्यायचंय दत्ता सर, आणि एसीबीसी वडिलांचं कास्ट नाहीये तर मग मुलांचा आत्ता काढण्यासाठी दिलंय. तर तुम्ही प्रवेशापर्यंत मिळते का पहा, अदरवाईज मग ते ओपन कॅटेगरीमध्ये बाय डिफॉल्टच जाणार आहे. आणि मायनॉरिटीसाठी कोणतं सर्टिफिकेट आहे, तर मायनॉरिटीसाठी त्यांचं जे आपल्याकडे कसं आपलं शाळा सोडल्याचा दाखला वगैरे असतो ज्याच्यावरती आपलं हे लिहिलेलं असतं, तसं मायनॉरिटीचं त्यांची कास्ट त्याच्यामध्ये मेन्शन असते, प्लस ते सेल्फ डिक्लेरेशन देतात की ते ह्या मायनॉरिटी कास्ट अंडर येत आहेत. ओके, तर ते आहे. आणि हमीपत्र तर प्रत्येकालाच हे याचं आहे, म्हणजे ज्यांचं तुमची जी काही कास्ट आहे, कॅटेगरी वगैरे आहे, तर तुम्हाला ते अंडरटेकिंग तुम्हाला द्यायचंय, जे आपण बघितलं टिकवालं. तर सरांनी सांगितलं जे तुम्हाला ऍप्लिकेबल नाही तिथे तुम्हाला NA करायचंय. ठीक आहे. अश्विनी मॅडमचा प्रश्न आहे, स्टुडंट डिटेल्स आधार प्रमाणे का स्कूल रेकॉर्ड प्रमाणे टाकायचे आहेत? तर तुमच्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणे त्या डिटेल्स जातात, आणि 10वीच्या मार्कशीटच्या डिटेल्स ह्या मोस्ट ऑफ आधार प्रमाणे असतात, पण तरी सुद्धा एकदा क्रॉस चेक करून मगच त्या टाका.
हॅलो मॅम. ओके. नॉन सर्टिफिकेट इन द सेन्स ते रिसीट जोडली तर चालतं का? नॉन क्रिमिलियर म्हणायचं असेल त्यांना. ओके, सॉरी. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची रिसिट, येस. आता तुम्ही शाळा म्हणजे ऍडमिशनच्या वेळेला देऊ असं तिथे टिक करून तुम्ही आता अंडरटेकिंग प्लस ती रिसिट जोडू शकता. ओके. निलिमा मॅम, थँक्यू. माहिती बाजारचे कोर्सचे विद्यार्थी पण आज इथे असतील अशी अपेक्षा आहे. उद्या मी सगळ्यांची अटेंडन्स बघणार आहे. येस पार्ट मॅम 1 मध्ये करेक्शन करता येतात का? नाही सर, आता सरांनी क्लिअर केलं की पार्ट 1 मध्ये मोस्टली करेक्शन होत नाही. वन्स तुम्ही एकदा पार्ट 2 मध्ये गेलात की, त्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की फॉर्म पुढे नेण्याच्या आधी, फॉर्म लॉक करण्याच्या आधी खूप शांतपणे ते चेक करा. येस अश्विनी मॅम. ओके, ठीक आहे. सगळ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. तुमची अजून काही जसं एक सरांनी त्यांना या क्षेत्रात जे काम करतात बऱ्याच दिवसांपासून त्यांच्याकडे याच्यातलं नॉलेज आहे, तर त्यांनी त्यांचे नंबर, जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये शेअर करा. म्हणजे जे आता नवीन आहेत किंवा जे फर्स्ट टाइम हे फॉर्म भरणार आहेत किंवा ज्यांना यातलं नॉलेज नाहीये ते तुमच्या सोबत कनेक्ट होतील आणि तुमची हेल्प घेतील. माहिती बाजार तर तुमच्या मदतीला आहेच, पण शेवटी आपण एकमेकांना हेल्प करूनच ह्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. सो जर मॅडम, तुम्ही एक कम्फर्टेबल विषय. असाल. मॅडम, एक हा. विषय राहिला. नॉन क्रिमिनल कशाला लागतं, कशाला नाही लागत, ते तुम्ही सांगणार होता. ते राहिला तो. सांगितलं ना मी सर. कशाला? एक मिनिट थांबा, मी शेअर करते, तुम्हाला कळेल मी कशाला सांगितलं. एकच मिनिट द्या मला. मी पुन्हा एकदा ती स्क्रीन तुम्हाला दाखवते, तुमच्या लक्षात येईल. आपला 18वा प्रश्न होता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे आहे ते SC ST सोडलं तर बाकी ज्या कॅटेगरी आहेत, विजय, NT, OBC, SBC, SC, BC, ठीक आहे, या सगळ्यांना ते नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देणं भाग आहे. आणि EWS जर विद्यार्थी असेल, EWS आर्थिकदृष्ट्या इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, तर त्याच्याकडे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. मोठीला कॉल करावा लागेल ना आपल्याला. पहिले मी चीफ फॉर्म क्लिअर करतो, मग आपल्याला लई येणार आहे. ओके, क्लिअर. मॅडम, थँक्यू मॅडम. मॅडम एक मिनिट. प्रवेश हे जे हमीपत्र आहे की नाही, त्याच्यात मूळ जात प्रवर्ग लिहायचा, त्याच्या पुढे उप असेल आणि त्याच्या खाली अन्य आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास प्रकार, त्याला काय लिहायचं पुढं? अन्य आरक्षणाचा प्रकार म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की तिथे ऑप्शन होते ना की तुमचे माजी सैनिक आहेत, फॅमिली मेंबर, किंवा भूकंपग्रस्त आहात, प्रकल्पग्रस्त आहात, खेळाडू आहात, किंवा म्हणजे तो जो इतर आरक्षण आहेत, म्हणजे जे आपण समांतर आरक्षण म्हणतो ना, EWS, OBC, SC, ST हे सामाजिक आरक्षण झाले. आणि समांतर आरक्षण म्हणजे ज्याच्यामध्ये अपंग आहे किंवा माजी सैनिक आहे, फ्रीडम फायटर आहेत ते. येस येस येस. ओके ओके ओके, थँक्यू. मॅम एक प्रश्न होता. हा मॅम, आता म्हणजे जर आम्ही आता न्यू आहेत या क्षेत्रामध्ये, पण आम्ही हे फॉर्म फिलअप करायला घेतले तर चालतील की थांबलं पाहिजे आम्ही? घ्या. प्रत्येक जण क्षेत्रामध्ये कधी ना कधी नवीन असतो, अजिबात थांबायची गरज नाहीये. पूर्ण वर्षभर थांबायला लागेल मग. आणि आपल्याला चांगली संधी चालून आली की गव्हर्नमेंटनी सगळ्यांसाठी ऑनलाईन फॉर्म फिलिंग केलंय. चालेल. प्रयत्न करायला हरकत काय, इथं माहिती बाजार आहे ना तुमच्या सपोर्टला. ओके, भाग्यश्री मॅमचा प्रश्न आहे. एकच मिनिट सर, एकच मिनिट फक्त. फॉर्म भरताना स्टुडंटचं कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, तुम्ही बोलला की वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट प्लस सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं, तर मी फक्त सेल्फ डिक्लेरेशन अपलोड केलंय, तर काही प्रॉब्लेम येणार नाही का? ऍक्च्युली त्यांनी जसं तिथे मेन्शन केलंय की जर मुलाचं नसेल तर वडिलांचं तुम्ही सबमिट करू शकता, पण हरकत नाही. तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन अपलोड केलंय आणि डॉक्युमेंट अपडेशनच्या वेळेला देणार असं सांगितलंय, तर तेव्हा तुम्ही ते द्या. हॅलो. हा सर, बोला आता. मॅडम, आता आमच्या माजलगाव मध्ये काय झालेलं आहे, सायन्ससाठी मॅडम 2 कॉलेज आहेत, पण त्यांचं एकाच मीडियम आलेले मराठी आणि एकाच आलेले इंग्लिश मीडियम आलेलं आहे. तर मग तेच मॅडम, 2 ऑप्शन कशा द्यायचे? 2 ऑप्शन तुम्ही मीडियम, आता मीडियम तर तुम्ही इंग्लिश सिलेक्ट केलंय. आणि त्यांच्या नियमानुसार ना तुम्ही एका वेळेस एकच मीडियम निवडू शकता. एकच मीडियम निवडू शकता. 2 मीडियमला जाता येत नाही. 2 मीडियमला हो ना सर, मग तोच सर, मग
प्रॉब्लेम आहे. तर आता आमच्या आता माजलगावमध्ये ना त्याच्यात तुम्ही एकच mediumचं गोष्ट college करू निवडता शकता, तुम्ही. एक गोष्ट करू शकता त्याच्यामध्ये की हं? त्याचं मग हे तुम्ही एडेड आहे, नॉन एडेड आहे किंवा त्याची फी किती आहे, याच्यावरती तुम्ही डिसाईड करू शकता. नाही, त्यावरती काय होतं मॅडम, आता मी चेक केलं, सकाळपासून चेक करतोय. आता मराठी घेतलं तर ते आमचं एक कॉलेज येतो, मराठी मीडियम घेतलं तर. आणि इंग्लिश तर मग तो येतच नाही कॉलेज त्याला लिस्टमध्ये. कारण की आपण जे पहिले स्टेप आपण पूर्ण केले ना, तर तो आपण बॅक नाही ना आपण येऊ नाहीच शकत येणार ना medium सर, साठी. कारण एकच मीडियम हां. सिलेक्ट करायला ऑप्शन आहे पहिली गोष्ट. आणि एक तुम्ही मीडियम सिलेक्ट केलं आणि कॉलेजने जेव्हा त्यांची एंट्री केली आहे पोर्टलला, तेव्हा त्यांनी जर स्वतःचं मीडियम इंग्लिश दाखवलंय, तर मग तुम्ही हो. मराठी सिलेक्ट केलं तर इंग्लिश मीडियम ज्यांनी सिलेक्ट केलं ते येणार नाही, जे इंग्लिश ज्यांनी मराठी सिलेक्ट केले ते इंग्लिश मध्ये येणार नाही. हा ना मॅडम, तोच प्रॉब्लेम. आता काही विद्यार्थ्यांचं त्याला म्हणणं आहे की काही मला त्या सोल्युशन नाही कॉलेजला सर. म्हणजे ते त्याच्यामध्ये college येणार नाही ना. त्याच्यामध्ये एक check करा ऍडेड वाला कुठलं आहे, मराठीवाला ऍडेड आहे की जे अनुदानित कुठलं आहे. जर हा, मी अनुदानित जे तेच असेल ना म्हटलं. त्याच्यामध्ये त्यांना फी कमी लागेल. तुम्ही जसे एडेड, local maths नॉन आणि एडेड आणि त्याचं फी स्ट्रक्चर चेक करा. तिथे सिलेक्ट केल्यावर खाली फी दाखवतो ना, मग हो, तसं तुम्ही सिलेक्शन करणं सोपं राहील, म्हणजे मीडियम वर जाण्यापेक्षा. ओके मॅम, ठीक. हॅलो हा सर. मॅडम, जे हमीपत्र आहे ते प्रत्येक स्टुडंटला अपलोड करणं कंपल्सरी आहे का? हो. म्हणजे ज्यांच्याकडं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, मार्कशीट पण आहे आणि समजा कोणाकडं नॉन क्रिमिलियर नाहीये, तर मग असं त्याच्यात काय मेन्शन करायचंय का? मी जसं म्हटलं की तिथे तुम्ही मग अपलोड केलं ना, तिथे टिक 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 करून तुम्हाला ते अपलोड करायचंय. जे तुम्हाला ऍप्लिकेबल नाही तिथे एनए लिहायचंय आणि अपलोड हा, करायचं. हा. म्हणजे जो प्रत्येक स्टुडंट येईल त्याला डॉक्युमेंट्स असो किंवा नसतो, प्रत्येकाने अपलोड करायचंच. येस. ओके 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 मॅम. ओके, भाग्यश्री मॅम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंय. ठीक आहे. ओके, सो चॅटबॉक्समध्ये कोणी नंबर शेअर केलेले नाहीयेत, सो आपण त्याला काय करू शकत नाही. पण माहिती बाजार आहे तुमच्यासोबत. फॉर्म भरायला घ्या. निलिमा मॅम, चांगली संधी चालून आली आहे, फॉर्म भरायला घ्या. काही अडचण आली तर तुम्ही सपोर्टशी कनेक्ट व्हा. ओके. हो मॅम, हो मॅम, नक्की. येस. ओके. आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पार्ट 1, पार्ट 2 कसा भरायचा, फायनल पर्यंत फॉर्म कसा न्यायचा हे सांगू शकले. सोबतच काही क्वेश्चन आन्सर घेऊन आपण या प्रत्येक गोष्टी क्लिअर केल्यात. यातले मोस्ट ऑफ जे FAQs होते ते विद्यार्थ्यांकडनं आलेले होते, की जे विद्यार्थ्यांना फॉर्म फिलिंग भरताना अडचणी होत्या किंवा अशा काही गोष्टी होत्या ज्या साईटवरती होत्या पण आपल्या नजरेतून सुटल्यात, तर त्या गोष्टीही आपण ह्या FAQs मध्ये कव्हर करायचा प्रयत्न केलाय. ऑप्शन लॉक करून प्रिंट नाही निघत का? ऑप्शन लॉक करून प्रिंट नाही निघत का? ऑप्शन लॉक केल्यानंतर तुम्ही 7 नेक्स्टला जाता ना, देन तुम्ही फायनलच सबमिट होतं तुमचं. ओके, निलिमा जाधव मॅडमनी त्यांचा नंबर शेअर केलेला आहे. त्यांना पण खूप एक्सपिरियन्स आहे या सगळ्यांचा. तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक सिक्युरिटी पर्पज सांगते, इथे जे नंबर शेअर होतील तर हे आत्ता वेबिनारला जे लोक जॉईन आहेत त्यांच्या हेल्पसाठी दिलेले आहेत. तर कृपया हे बाहेर कुठेही शेअर करू नये. ठीक आहे. सो आपण एकमेकांना मदत करण्यासाठी आहोत. तर हे जे नंबर इथे तुम्हाला मिळतील ते बाहेर कुठेही जाऊन देऊ नका, तुमच्यापर्यंत ठेवा. तुमच्यापर्यंत जर एखाद्याने क्वेश्चन विचारला तर तुम्ही यांच्याशी कनेक्ट होऊन मग त्यांना आन्सर करा. कृपया कोणाचेही नंबर कोणाच्याही परमिशन शिवाय कोणीही कुठेही शेअर करणार नाही. ओके, निलिमा मॅमनी स्पेशली मेन्शन केले की त्यांना 1 नंतर कॉल करावा. ऑफकोर्स, कारण त्यांचे पण फॉर्म फिलिंग किंवा त्यांचंही काही काम चालू असू शकतं. ओके, अंडरटेकिंगला स्टार नाही तरी पण ते भरायचं आहे का? हो सर. अक्षय सर, हो, अंडरटेकिंग त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना तिथे भरायचं आहे. आता कालपर्यंत कास्ट सर्टिफिकेटला स्टार नव्हतं, मग आता दुपारनंतर कास्ट सर्टिफिकेटला पण स्टार आलेलं आहे. आता साईट जवळजवळ बंद आहे, तर थोडं, आणि हो, ज्यांचं पेमेंट जे आहे ते अडकतंय तर पटापट बॅक टू बॅक पेमेंट करू नका. थोडं थांबा, अजून ही प्रोसेस चालणार आहे काही दिवस. ज्या विद्यार्थ्यांचं पेमेंट अडते थांबा, आज एक 24 तास जाऊ द्या, त्यानंतर ते भरा, म्हणजे जेणेकरून जुनं पेमेंट येईल, तुम्हाला रिफंड होईल. आणि नॅशनलाइज बँका असतील तर 7 ते 8 दिवसानंतरच तुमचं पेमेंट येतं. ठीक आहे, रिफंड होतं. खासगी बँकांचं नाही होणार का रिफंड? हा सर, खासगी बँकांचं पेमेंट रिफंड नाही होणार का? खासगी बँकांचं लवकर होतं. खासगी बँकांचं 4 ते 5 दिवसांत होतं. नॅशनलाइज बँकांचं 7 ते 8 दिवसात होतं. अच्छा.
कारण 2 दिवस झाले मॅडम पेमेंट करून अजून काही अपडेट नाही. नाही, खाजगी बँक असेल तर 4 ते 5 दिवसात, मॅक्स टू मॅक्स 6 दिवसांमध्ये पेमेंट रिफंड होईल आणि ज्या खात्यातून केलं त्याच खात्यात ते जमा होईल आणि नॅशनलाइज बँकांचं वेळ लागतं. नाही, पेमेंट तर माझ्याच खात्यातून केलेलं आहे मी कस्टमरचं. हा, तर येईल ते, डोंट वरी, येईल. आणि आता पेमेंटचे इश्यू भरपूर आहेत. सकाळपासून पेमेंटच होत नाही कोणाचे. हो. ऍक्च्युली साईटलाच इश्यू आहे. साईटच सकाळपासून सकाळी 11:30 नंतर साईट पूर्ण हे झालेली आहे. रजिस्ट्रेशनचं बटन डिसेबल झालेलं आहे. बरेच इश्यू आहेत आणि जेव्हा साईटला इश्यू असतो ना तेव्हा जबरदस्तीने फॉर्म फिलिंग करायचा प्रयत्न करायचा नाही. थोडं आणि दमानी मॅडम, घ्या, एक विचारायचं ठीक आहे. होतं. आणि मोस्टली हॅलो. मॉर्निंगला फ्रेश टाइम मध्ये ऍप्लिकेशन करा, म्हणजे पटपट होतील. हा, एक विचारायचं होतं मॅडम, आता मी जवळजवळ 15-20 फॉर्म फिलिंग केलेले, तर त्यात सेल्फ डिक्लेरेशन काहींना टाकले, काहींना टाकलेले नाहीयेत. तर ते नंतर टाकता येतील का परत आता? आता सर एवढ्यात तर मी सांगू नाही शकत की एडिटचं ऑप्शन तुम्हाला मिळेल किंवा अपडेशनचा तुम्हाला मिळेल. तर ते म्हणजे मी नाही सांगू शकत, ऍक्च्युली नाही सांगू शकत. त्यातून मला काही अपडेट मिळाले तर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. चालेल, ठीक आहे मॅडम. कारण 5-6 फॉर्म राहिले तर माझे, त्याच्यामुळेच बोलतात. ठीक आहे. ओके. ऑप्शन लॉक करून प्रिंट नाही घेता येत का? नाही मॅडम, जर तिथे प्रिंटचं ऑप्शन नसेल तर आपण प्रिंट नाही घेऊ शकणार. जर तुम्हाला आधी प्रिंटचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यानंतर प्रिंट आणि डाउनलोडचं ऑप्शन दिसतोय, देन सेव्हचं ऑप्शन दिसतोय. वन्स एकदा तुम्ही सेव्ह केलं की त्याच्यानंतर मग तुम्ही प्रिंट किंवा डाउनलोड नाही करू शकत. सॉरी, कैलास सरांचा प्रश्न होता. ओके. हा, कैलास सर, आय होप मी तुम्हाला उत्तर दिलंय. हॅलो हा मॅडम. ओके मॅडम. मॅडम ऍक्च्युली आता म्हणलं तुम्ही साईटचा एरर होतोय, मग साईटचा एरर जर समजा नसेल आणि त्यावेळेला कस्टमर म्हणजे डॉक्युमेंट्स आपण ठेवून घेतलो आणि नंतर भरले तर तसं चालेल का? हो, चालेल ना. कस्टमर समोर असायलाच पाहिजे अशी काही गरज नाही ना? अशी काही गरज नाहीये, पण मॅडम मी एक हे सांगेन की जेव्हा तुम्ही फायनल फॉर्म लॉक करायला जाताय तेव्हा जो क्रॉस चेक डेटा करायचा आहे तो तुम्ही करणं आणि कस्टमरनी करणं याच्यात थोडा फरक आहे. कॉलेज निवडणं विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे. कॉलेज तुम्ही नका निवडू. हा, एक्झॅक्टली. आणि परत तुम्ही समजा त्यांनी तुम्हाला सांगितलं पण की मला हे कॉलेजेस पाहिजेत वगैरे किंवा त्या प्रेफरन्सने तुम्ही दिला, लॉक केलं आणि नंतर त्याच्यात काही चूक निघाली तर कस्टमर तुम्हाला म्हणू शकतो ना की मला डेटा मी बघितलाच नाही म्हणून. त्यापेक्षा तो कस्टमरनी व्हेरीफाय करून देन तो लॉक करणं कधी बेटर. चालेल, थँक्यू. कारण मोस्टली एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी की 11वीचं ऍडमिशन आहे, विद्यार्थ्यांचं भविष्य याच्यावर डिपेंड आहे. आपला बिझनेस हा बिझनेस त्या जागी योग्य आहेच, नो डाऊट. पण आपल्याला याची खात्री घ्यायची की आपला व्यवसाय करताना आपल्याला आपल्या ग्राहकाचं 1% पण नुकसान नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना खूप विचारपूर्वक करा, कारण तो विद्यार्थी जो आहे त्याचं अख्खं भविष्य त्याच्यावरती डिपेंड आहे, प्लस तो तुम्हाला फ्युचरचे क्लायंट देणार आहे. ओके. फॉर्म भरायचा स्पेसिफिक टाइम आहे का? ऍक्च्युली फॉर्म भरायचा स्पेसिफिक टाइम नाहीये, पण मोस्टली खूप लोक अगदी लवकर फॉर्म फिलिंगला घेत नाहीत किंवा एंडिंगला. आणि तसंच जेव्हा फॉर्म फिलिंगची प्रोसिजर स्टार्ट होते तेव्हा सुरुवातीला आणि एंडला लोकांची खूप घाई गडबड असते. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित फ्लोमध्ये फॉर्म भरत असाल डेली तर तुम्ही एंडला किंवा म्हणजे 11th आवरला फॉर्म भरायला गेलात की तुम्हाला त्याचे एरर जास्त दिसणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे साधारण 10-11 नंतर आहे ना सगळेच लोक सर्व्हरवरती काम करायला घेतात, सो तो हँग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे तुम्ही जितकं टाइम व्यवस्थित बघून कराल, ऑफिस टाइम, सर्व्हिसेस, ऑनलाईन सर्व्हिसेस, तर शॉप ओपन केलं की सगळे ह्या फॉर्म फिलिंगला सुरुवात करतात. मोस्टली लोक फॉर्म फिलिंगसाठी 10 नंतर असे बाहेर पडतात. सो तुम्ही त्या पद्धतीने त्या गोष्टी मॅनेज करणं मॅन्डेटरी आहे. ओके. ओके मॅडम. ओके, ठीक आहे. तर आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय आणि बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. त्यातून कोणाच्या प्रश्नाला उत्तर देता आलं नसेल किंवा काहींचे असे प्रश्न होते जे नंतर आमच्याशी कनेक्ट होणार आहेत, मशीन देणार आहेत, तर कृपया त्यांनी आठवणीने कॉन्टॅक्ट करावा, जेणेकरून तुमच्या ह्याच्याने आम्हालाही ते प्रश्न कळतील आणि सगळ्यांना त्याची उत्तरं मिळू शकतील. ठीक आहे. सो व्यवस्थित फॉर्म भरा, छान सर्व्हिस द्या आणि व्यवस्थित याच्यामध्ये जम बसवा. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी घाबरण्याचं काम नाहीये, त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. तो चान्स घ्या. तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल याच्याने की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुम्ही सुद्धा ह्या प्रकारचे फॉर्म भरू शकता. फक्त थोडंसं शांत डोक्याने फॉर्म भरा. ठीक आहे. ओके, सगळ्यांना ऑल द बेस्ट.
आणि भेटूया पुढच्या वेबिनारला लवकरच. ओके, चलो बाय बाय. हॅलो, हा सर. हा ऑफिस टायमिंग थोडा वाढवलाय का संध्याकाळी? नाही, आपला 9:30 ते 7:30चा स्टँडर्ड टाइम आहे. कारण कधी कधी पण काय असतं माहितीये का, रात्री पण प्रॉब्लेम होऊन जातो ना. एखाद्या वेळेस 8-8:30 वाजेपर्यंत, 8 वाजेपर्यंत जर झालं तर बेटर होईल. मस्त. हे फॉर्म चालू आहे तोपर्यंतच फक्त. सर मी बोलते एकदा टीमशी आणि मग कनेक्ट होते. ओके ओके ओके. थँक्यू निलिमा मॅम, थँक्यू सो मच. ओके, चलो फॉर्म भरा, मस्तपैकी कस्टमरला सर्व्हिस द्या आणि एक्सपिरियन्स घ्या. ओके, चलो बाय बाय. बाय.